Move on in life. आयुष्यामध्ये पुढे जा. Move on in life. आयुष्यामध्ये पुढे जा. We all have to move on in life. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये पुढे जावं लागेल. Many things will happen, अनेक गोष्टी आयुष्यामध्ये होत राहणार, but पण you need not stop, आपण थांबायची गरज नाही. because time does not stop for anyone. कारण वेळ काळ कुणासाठीही थांबत नाही. We have to move on. आपल्याला पुढे जावं लागेल आणि जायचं. We'll open our Bibles to Genesis chapter 30, verses 25 and 26. उत्पत्तीचा 30वा अध्याय त्यातलं 25वं आणि 26वं वचन आपण यावेळेला काढूया. And Rachel gave birth to Joseph. Jacob said to Laban, "Send me on my way so I can go back to my own homeland. Give me my wives and children for whom I have served you, and I will be on my way, because you know how much work I have done for you." उत्पत्ती 30वा अध्याय 25 आणि 26. आणि असे झाले की राहेलीला योसेफ झाला. त्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, मला रवाना कर, म्हणजे मी आपल्या ठिकाणी व आपल्या देशाला जाईन. ज्यांच्यासाठी मी तुझी चाकरी केली त्या माझ्या बायका, माझी मुले मला दे आणि मला जाऊ दे, कारण मी तुझी चाकरी कशी केली हे तुला ठाऊकच आहे. Amen. आमेन. Now Jacob realized, याकोबाला कळलं, since he was working with Laban for many years, याकोब आता लाबाना बरोबर अनेक वर्ष काम करत होताना, तर त्याला कळलं that now is the time that he needs to cut his dependency from his boss or relative Laban. की आता मला माझा बॉस किंवा माझा जो नातेवाईक लाबान आहे त्याच्यावर फारसं अवलंबून जगून फायदा नाहीये. मला जगता नाही येणार त्याच्यावर फारसं आता अवलंबून. And to start my own life, आणि मला आता माझं स्वतःचं जीवन सुरू करायला हवं. because it took him a long time. कारण त्याला फार वेळ लागला. He stayed with his boss for many years, अनेक वर्ष तो आपल्या बॉस सोबत, आपल्या मालकासोबत राहिला. and his boss was his own father-in-law. आणि त्याचा बॉस म्हणजे त्याचा स्वतःचा सासराच होता, त्याचे मालक. But finally शेवटी he wanted to move forward in life, त्याला आयुष्यामध्ये पुढे जायची इच्छा झाली. and so he made some final planning आणि म्हणून त्याने सरते शेवटी जरा फायनल थोडंसं प्लॅनिंग केलं, and preparations, सगळी तयारी केली, पूर्वतयारी केली, so that he can get as many livestock as possible from Laban. की जेवढं शक्य होईल तेवढी गुरंढोरं कळप त्याला लाबानाकडनं, त्याच्या बॉस कडनं मिळावेत. Why was he thinking of moving on? का बरं त्याने असा विचार केला की आता मला निघून जाऊ दे, पुढे जाऊ दे. When should we move on? आपण पुढे कधी जायचं असतं How should we move on? आणि पुढे जाताना कसं जायचं असतं. Now here we see इथे आपण पाहतो he made one statement that gives us a clue why he wanted to move on in life. त्याने एक विधान केलं इथे. त्या विधानावरनं आपल्याला एक क्लू सापडतो की त्याला आयुष्यात मूव ऑन किंवा पुढे जायची इच्छा का झाली. He realized that he was not prospering. त्याला कळलं की मी इथे समृद्ध होत नाहीये. Wherever you are not prospering, आणि ज्या कुठल्या जागी तुम्ही समृद्ध होत नाही there is no sense in staying put in that place. त्या जागेमध्ये तुम्ही राहून काही अर्थ नाही. You have to move on. तुम्हाला मग पुढे जावं लागेल. God will take you to green pastures. देव तुम्हाला हिरव्यागार कुरणाकडे नेईल. There is no point in wasting your life. आयुष्य वाया घालवून सुद्धा फायदा नाही ना. There is no point in wasting your time. आपली वेळ वाया घालवून सुद्धा काही फायदा नाही. And so this was the right time तर ही योग्य वेळ होती that he has to move on with his life. की ज्या वेळेला त्याला आता त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे. Sometimes कधी कधी you have to leave your past behind, आपण आपला भूतकाळ मागे सोडायचा असतो, सोडायला पाहिजे, सोडायला लागतो and we have to move forward in आणि life. पुढे जायचं. Forgetting the past. भूतकाळ विसरून जायचा, जे झालं ते झालं. You cannot move on in life unless you forget the past. जोवर आपण भूतकाळ विसरत नाही तोवर आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. No matter what people have done, लोकांनी जरी आपलं काहीही केलेलं असलं, maybe they were for you or they weren't for you. आणि कदाचित ती माणसं, ती लोक तुमच्यासाठी काम करत होती किंवा तुमच्यासाठी काम करत नव्हती, दॅट्स नॉट द मॅटर. ती काही गोष्ट नाही. Maybe they were the reason that you are stuck up in one place. आणि कदाचित तेच कारण होते की त्यांच्यामुळे तुम्ही त्या एका जागी तसे राहायला चिकटून. And that's why म्हणून a time should come एक वेळ यायला हवी that you need to take risk. की ज्या वेळेमध्ये तुम्ही थोडासा धोका पत्करायला हवा. Sometimes staying in one place is not risky than going to a new place. कधी कधी ना एका जागेमध्ये राहण्यात काही एवढा धोका नसतो, पण नवीन कुठेतरी पुढे निघून जाण्यात थोडासा धोका असतो. पण With the help of God, देवाच्या मदतीनं you can prosper in the new place. तुम्ही नवीन जागी सुद्धा समृद्ध होऊ शकता.
There are times कधी कधी अशा वेळा येतात in your present status, तुमच्या सध्याच्या स्टेटस मध्ये अवस्थेमध्ये in your present position, तुमच्या सध्याच्या अवस्थेमध्ये if you're not prospering, जर तुम्ही समृद्ध होत you नाहीये may pray. तर तुम्ही कदाचित प्रार्थना कराल, But still, if things are not really changing, पण तरी तुम्हाला जर असं लक्षात आलं की गोष्टी बदलतच नाहीये, you have to change your location. तर तुम्हाला तुमचा परिसर बदलावा लागेल, You have जागा to move बदलावी forward in लागेल, life. तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जावं लागेल. Amen. आमेन. And this was the right time for him to move on with his life. आणि ही योग्य वेळ होती त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जायची. Maybe for some of you, आणि कदाचित तुमच्यातल्या काही लोकांसाठी the time is right वेळ अगदी योग्य आहे that you need to be looking forward in life and make a firm decision. आणि तुमच्यातल्या काही लोकांसाठी कदाचित अगदी योग्य वेळ आलेली असेल की आता जरा मनावर घेऊन विचार करून पुढचं बघायला हवंय But I have to move forward. की मला पुढे जायचंय, आता ते सगळं मागचं काही नको, आता I have to move forward in my life. मला माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचंय, पुढे जावं लागेल. Many people are stuck up in their past failures and mistakes they may have done. पण अनेक लोक भूतकाळामध्ये ज्या काही चुका त्यांनी केलेल्या असतात, जे काही अपयश त्यांना मिळालेलं असतं त्याच्यातच राहतात. Even if you have made some mistakes, तुमच्याकडनं काही चुका जरी झालेल्या असल्या staying there will not change anything. तिथंच राहून काही बदलणार नाहीये, Cursing yourself will not change anything. आणि स्वतःला शाप देऊन सुद्धा काही बदलणार नाहीये, Cursing others will not change your आणि position. इतरांना नावं ठेवून इतरांना शाप देऊन सुद्धा तुझी अवस्था तर बदलणार नाहीये. You have to leave that place. तुला ती जागा सोडावी लागेल, You have to leave your past. तुला भूतकाळ सोडावा लागेल. At times you have to forgive others. कधी कधी तुला इतरांना क्षमा करावी लागेल, At other times you need to forgive yourself. इतर वेळेला स्वतःला क्षमा करावी लागेल की मीही असा मूर्खासारखा वागलो, पण मलाही क्षमा. And then look to God, आणि मग देवाकडे पाहायचं, and God can take you in a beautiful place. आणि देव तुम्हाला सुंदर जागेकडे घेऊन जाऊ शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. And so Jacob, it was difficult to move on. आणि याकोबाला पुढे जाणं जरा अवघड जात होतं. Now some people, काही लोक, they lack the boldness. काही लोकांमध्ये जरा हिम्मत कमी पडते, They lack the resolve to pursue their dreams. आणि काही लोकांमध्ये तो निश्चय, तो ठराव कमी पडतो की माझं हे स्वप्न आणि त्या स्वप्नामागे मी लागणार आहे. They lack that boldness, that guts to even achieve what they have desired. आणि ते धाडस, ती हिम्मत, तो निश्चय, तो ठराव त्यांच्यात कमी पडतो, त्यांनी जे स्वप्न रंगवलंय ते पूर्ण करायला, पुढे जायला. Maybe you are one of them. आणि कदाचित तुम्ही सुद्धा त्यांच्यातलेच एक असाल. And that's what we are going to talk about today. आणि आज त्याच्याविषयीच आपण बोलणार आहोत It's time to move on. की आता पुढे जायची वेळ आलेली आहे, मागचं सोडा, पुढे चला. It's time to move on. आता पुढे जायची वेळ आलेली आहे. The devil wants to bind you in the place of minimum. सैतानाला तुम्हाला अगदी जे थोडकं आहे त्या जागेमध्ये बांधून ठेवायचं आहे. Say, yes, contentment is great gain with आणि ठीक godliness. आहे, सुभक्तिमानपणा सोबत समाधान एक मोठा फायदा आहे, हे मलाही माहिती आहे, वचनात लिहिलेलं आहे. But पण when you are staying in your minimum for many years, तुम्ही जेव्हा वर्षोन वर्ष तुमच्या त्या थोडक्यातच राहताय, you have to take the help of God and make a decision. तर मग तुम्हाला देवाची मदत घेऊन काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. You have to move on in life. तुम्हाला आयुष्यात पुढे जावं लागेल. Amen. आमेन. You have to say it is enough now. आणि तुम्हाला म्हणावं लागेल की आता बास झालं. And so when Laban, तर लाबान when he heard about what Jacob was thinking, जेव्हा त्यांनी ऐकलं, त्याच्या कानावर आलं की याकोब काय विचार करत आहे, what did he say? तो काय म्हणाला, Please don't leave me, प्लीज मला सोडून नको ना जाऊ. because a fortune teller told me, कारण की कोण एकतरी आहे ज्योतिषी, त्याने मला सांगितलं, because I had consulted him, कारण मी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली, तर तो मला म्हणालाय, that he said, तो म्हणालाय the many blessings that you have been enjoying up की till now, आतापर्यंत ज्या सर्व आशीर्वादांचा आनंद तुम्ही घेताय, it's only because of Jacob's presence. ते सगळे आशीर्वाद तुम्हाला याकोबाच्या सहवासामुळे, याकोबाच्या उपस्थितीमुळे मिळालेले आहेत. Because Laban was an idol worshipper. कारण लाबान मूर्तीपूजक होता. Say, लक्षात घ्या मी काय म्हणतो, लाबान मूर्तीपूजक होता. and Jacob was a believer in the living आणि God. याकोब जिवंत देवावर विश्वास ठेवणारा, विश्वासू ज्याला आपण बिलीवर म्हणतो, तो So होता. Laban somehow came to know लाबानाला कसं तरी करून हे कळलं that Jacob was going to leave him. की याकोब मला सोडून जायचा विचार But he करतो. knew it, त्याला मात्र समजलं that if Jacob leaves me, की याकोब जर मला सोडून गेला I will come to bare minimum. तर मी पण अगदी शून्यावर किंवा थोडक्यावर परत येणार आहे. So when he spoke this to Laban, आणि लाबानाशी म्हणून हा जेव्हा बोलला, Laban
incited him or, almost bribed him. लाबानाने जवळजवळ त्याला लाच खायला घातल्यासारखं काहीतरी केलं. How much a raise do you expect if you are going to stay with me? आणि लाबान त्याला म्हणाला की मी तुला एक ऑफर देतो, तुला जर माझ्या सोबत राहायचं आहे तर किती तुझा पगार वाढवल्यानंतर तू माझ्या सोबत राहायला तयार आहेस मला सांग. Whatever it is, I'll pay it. आणि जे काही तू म्हणशील ती रक्कम मी तुला देईन. See, he was tempting him. म्हणजे तो त्याला मोहात घालत होता. But Jacob in his heart was being led by God. पण याकोबाच्या हृदयामध्ये याकोबाला देव मार्गदर्शन करत होता. Sometimes you are paid when you think of leaving. कधी कधी आपण जेव्हा सोडायचा विचार करतो तेव्हा आपल्याला मोबदला दिला जातो. Amen. Amen. But then if you have wasted a lot of time, पण जर तुमच्या असं लक्षात आलं असेल की मी खूप वेळ इथे वाया घालवलाय, that little percentage of money you should not wait for. You should go ahead. तर तो थोडासा टक्का पैसा जो काही तुम्हाला मिळणार किंवा मिळतोय त्याची वाट बघू नका, तुम्ही पुढे जा. Amen. Amen. Because कारण- it will be just a bare little extra from the minimum. ते थोडंसं जे होतं त्यात अगदी अजून थोडंसं वाढणार आहे. तर But God is तेवढं- going to take you in a grassland. आणि देव तर तुम्हाला हिरव्यागार कुरणाकडे न्यायला मागतो. God wants to take you further into blessing. देवाला तर आशीर्वादांमध्ये तुम्हाला अगदी पुढे आणि पुढे न्यायचंय. If I had stayed back in my company, माझ्या कंपनीमध्ये एकेकाळी मी जर तसाच राहिला असतो, I would have gained a little bit here and there. थोडंफार मला फायदा झाला असता, पगारात रेज मिळाली असती वगैरे वगैरे, And by now I would have been retired. आणि आतापर्यंत मी निवृत्त म्हणजे रिटायर्ड सुद्धा झालो असतो. And like some of you would have been taking my dog all over this place. आणि तुमच्यातल्या काही लोकांप्रमाणे माझं कुत्र फिरायला मी घेऊन गेलो असतो. But पण God had different plans. देवाच्या योजना वेगळ्या होत्या. Amen. Amen. God said you have to move, Peter. देव म्हणाला की पीटर तुला पुढे जावं लागेल, You have to move on. तुला पुढे जावं A लागेल. child of God should not be worried. देवाच्या लेकराने टेन्शन घेऊन कधी बसायचं नाही. Amen. He has to seek the help of God and move on. देवाच्या लेकराने देवाची मदत घ्यायची आणि पुढे जायचं. Praise God. आमेन. And so today I'm not retiring, तर आज मी काही निवृत्त किंवा रिटायर्ड झालेलो नाही, and I will never retire. आणि मी कधी रिटायर्ड होणारही नाही. Praise God. आमेन. And what I could never earn in all my life, God is blessing me today. आणि माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मला जो आशीर्वाद मिळू शकत नव्हता ते सगळे आशीर्वाद आणि त्याहूनही जास्त आशीर्वाद देवाने आज मला दिलेले आहेत. When you keep your focus on God, कसं आहे माहिती का, तुझं लक्ष देवावरचं जेव्हा तू देवावरच ठेवशील, when you want to please God, आणि जेव्हा तुझ्या मनात असंच येईल की मला फक्त देवाला प्रसन्न करायचंय, God will lift you देव up. तुला उचलेल. Amen. पण तो फोकस नीट पाहिजे आणि प्राधान्य नीट पाहिजे. Jacob said, याकोब बोलला, since I came to you, मी तुझ्याकडे आल्यामुळे you became wealthy. तू धनवान झालास. Since I joined you, you became wealthy. मी तुझ्याकडे कामाला लागलो आणि तू धनवान झाला. God has blessed you from in everything that I did. आणि देवाने तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद दिला, मी जे काही केलं त्यातून. In Genesis 30 verse 30. उत्पत्ती 30:30 मध्ये तो म्हणाला बघा, But now what about me पण मग आता माझं काय and my family? आणि माझ्या कुटुंबाचं काय? When should I provide for my own family? मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी कधी पुरवायचं? That means म्हणजे he was only working for somebody else. तो फक्त आणि कुणासाठी तरीच काम करत होता. His hard work was making his boss rich, but he was not getting rich. आणि त्याची मेहनत त्याच्या मालकाला श्रीमंत करत होती, पण त्याला श्रीमंत करत नव्हती किंवा त्याच्या पदरी फारसं काही पाडत नव्हती. How many years you have worked in some place किती वर्ष तुम्ही सुद्धा एखाद्या जागी काम केलं असेल and your boss really was lifted up, आणि तुमचा मालक उंच झाला असेल, and if you are not able to take care of your family, आणि तुम्हाला जर त्यातनं तुमच्या कुटुंबाला सांभाळता येत नसेल, what is the use of that kind of work? तर असल्या पद्धतीच्या कामाचाही काय फायदा? Jacob realized याकोबाला कळलं that there was a root of bitterness and envy that was being manifested through Laban. एक कडूपणाचं मूळ आणि तिरस्काराचं ईर्षेचं मूळ कुठेतरी लाबानात मला दिसतंय. त्याला ते कळलं. When you come to know जेव्हा तुम्हा लोकांना हे समजतं there is evil in your proprietor, तुमच्या मालकात काहीतरी दुष्टाई आली आहे, if their eyes are evil, आणि तुमच्या मालकाची नजर जर दुष्ट झाली आहे, you should not stay there, तिथे तुम्ही राहायची गरज नाही. because कारण you will not prosper. तुम्ही तिथे समृद्ध होणारच नाहीये. Because Jacob knew याकोबाला माहित होतं there is ungodliness here, इथे अभक्तिमानपणा आहे, and he will not thrive there. आणि मी काही इथे भरभराटीला येणार नाही. And
So he thought it's now or never. मग याकोबाला असं वाटायला लागलं की आत्ता केलं नाही तर कधीच व्हायचं नाही, आत्ताच करून टाकू He has to move on in life. आणि मला आयुष्यामध्ये पुढे जावं लागेल. It's time to make a decision to go back home. आणि आता मला निर्णय घेऊन घरी परत जायची वेळ आलेली I आहे have to start something on my own. आणि मला माझ्या स्वतःवर आता काहीतरी सुरू करायची वेळ आलेली आहे. Don't get caught up in the mundane things. तुम्ही ना या जगी गोष्टींमध्ये असे ऋतून गुंतून जाऊ नका फार. Don't sit with those people who will pull you down. आणि जी माणसं तुम्हाला प्रभुत्व खाली खेचणार आहेत अशांच्या संगतीत तर बसायचंच नाही, बोलायचं फार लांब. Don't sit with those people who are destiny destroyers. आणि जी लोक तुला माहिती आहेत की तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा ही लोक नाश करणार आहेत त्यांच्या नादी लागू नको. Don't sit with those people who are pulling you down. आणि जी माणसं तुला खाली खेचतायत त्यांच्या सोबत बसू नको. But if you move forward in faith, पण विश्वासाने जर तू पुढे गेला and if you have a right heart, आणि तुझं हृदय बरोबर असेल God will help you. देव तुला मदत करेल. God will help you. सगळ्यात महत्वाचं हृदय असतं बेटा, ते हृदय बरोबर पाहिजे, देव तुला मदत करेल. You can achieve your dreams. आणि तुला तुझी स्वप्न साकार करता येतील. You can fulfill your destiny. तुला तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा सुद्धा पूर्ण करता येईल. Amen. आमेन. See, those people were working with me. बघा जी माणसं माझ्या सोबत काम करत होती I did all my best to help them. मी अतिउत्तम रीतीनं माझ्याकडनं त्यांना जे काही मदत करता येईल ती मदत केलेली आहे. Never was evil with them. मी कधी त्यांच्याशी दुष्ट वागलेलो नाहीये. In every personal area, I was a blessing to them. आणि प्रत्येक व्यक्तिगत भागात सुद्धा मी त्यांना आशीर्वादच ठरलोय. मी वेदीवर आहे. But when the time came, they wanted to move. पण जेव्हा वेळ आली आणि त्यांना पुढे जायची इच्छा झाली I released them. मी त्यांना सोडलं. I released them. मी सोडलं ना त्यांना. मी कुठे कोणाला बांधून ठेवलंय? Say, मी हट्ट केलेत का कधी? and if you don't have grudge in your heart, आणि तुमच्या हृदयामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही जर असे रुसवे फुगवे नाही ठेवले and if you have invested your best in somebody's life, आणि तुम्हाला माहितीये की कुणाच्या तरी जीवनामध्ये मी तर चांगल्या रीतीनं बाबा गुंतवणूक केलेली आहे, you don't need to worry. ठीक आहे, संपलं. आपण काय काळजी करायची मग? Whether people stay with you or go away from you, you do the right thing. मग लोक तुझ्या सोबत राहो नाही तर लोक तुला सोडून निघून जाओ. तू बरोबर आहे ते कर आणि पुढे जा. How they leave is upon them. ते लोक तुला कसं सोडून जातात ते त्यांच्यावर आहे. How you release is upon you. आणि तू त्यांना कसं सोडतो ते तुझ्यावर आहे. Are you getting me? कळतंय का? I'm not worried how they leave me. मला याची काळजी नाहीये की मला सोडून जाणारे मला कसं सोडून जात आहेत. Say, they may just say in one moment, I want to leave now. कदाचित एका क्षणात ते येतात आणि मला सांगून जातात की मला तुम्ही रिलीज करा, सोडा. My heart should be good. माझं हृदय चांगलं पाहिजे. I should release them मी त्यांना सोडलंच पाहिजे. With love. प्रेमाने ते With सुद्धा prayer. आणि तेही प्रार्थनेने with good wishes. आणि चांगल्या सदिच्छेने. If I want God to be with me, जर माझी इच्छा आहे की देव माझ्या सोबत राहावा my release should be extraordinary. तर मी त्यांना सोडणं अलौकिक रीतीचं झालं पाहिजे. How they leave, it is between them and God. बाकी ते मला कसं सोडून जातात ते त्यांच्यात आणि देवात आहे. But how I release them, it is between पण me मी and my त्यांना God. कसं सोडतो, कसं मोकळं करतो ते माझ्यात आणि माझ्या देवात आहे. Praise God. आमेन. James 3:16 says, याकोबाचं पत्र 3:16 मध्ये लिहिलंय, For where you have envy and selfish ambition, there you find disorder and every evil practice. याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 16व्या वचनात लिहिलंय, कारण जेथे मत्सर व भांडाळपण म्हणजे भांडण आहेत तेथे दंगा आणि प्रत्येक कुकर्म आहे. Amen. बघा, आमेन. You tell me, मत्सर आणि भांडण, तुम्ही मला सांगा this year hasn't the crowd increased in या our church? वर्षी आपल्या चर्च मध्ये गर्दी वाढलेली आहे की नाही? You know it. तुम्ही सांगा मला, तुम्हाला माहित आहे, तुम्ही शाणे लोक आहात. People are leaving, the leadership is leaving, but the crowd is increasing. लीडरशिप मधले लोक मला सोडतात पण माझी गर्दी वाढते. Why? का? You need to know what is there behind it. कळायला हवं ना. कधीतरी बसून याही गोष्टींचा विचार करत चला. Why it is happening? खरा वाक्य असं का होतं? Your heart should be right. तुझं हृदय बरोबर पाहिजे God has to be pleased with you. आणि देव तुझ्यावर प्रसन्न पाहिजे. नाही तर एक माणूस आणायची कुवत आहे का आपल्यात, तुमच्यात किंवा माझ्यात? See yesterday, hundreds, thousands. काल of तुम्ही बघा people. ना, अरे किती हजारोनी माणसं. नजर मरू देऊ नका की हमारे पास तो गर्दी हमेशा ही आती है, असं बोलायची गरज नाही. गर्दी बघ आणि गौरव कर. If your heart is right, तुझं हृदयचं बरोबर असेल don't be worried. तर काळजी नाही करायची. Let Laban do whatever he wants. लाभानाला जे करायचं ते करू दे. You be right. तू बरोबर राहा With a right heart, you move out. आणि बरोबर हृदयाने निघ. With a right heart, you release. बरोबर हृदयाने तू त्यांना सोड.
that God will stand very म्हणजे strongly. देव खंबीरपणे तुझ्या बाजूने उभा राहील. Amen. Amen. And so there are times you need to move on in life. तर कधी कधी तुम्ही आयुष्यामध्ये पुढे तर जायचंच असतं. Staying put in a certain place where things are not changing, काही विशिष्ट जागेतच राहणं की जिथं गोष्टी बदलतच or नाहीये you are not changing, किंवा मीही बदलत नाहीये, is a bad thing. तर ते वाईट आहे. If you have done all that you have got to do, आणि तुम्ही जे काही करायचंय ते सगळं केलंय and yet things are not improving in time, आणि तरी सुद्धा वेळेमध्ये गोष्टी सुधरत नाहीये, it's time to move. तर आपण समजायचं की मी पुढे जायला हवंय. Sometimes कधी-कधी pains and hurts in life keep you bound. आयुष्यातल्या वेदना आणि जखमा तुला बांधून ठेवतात. Just forget it विसरून जा and move on in life. आणि पुढे जा आयुष्यामध्ये. God wants to take you to green pastures. देवाला तुला हिरव्यागार कुणाकडे न्यायचंय, दिल God- बडा कर. God wants to take you to new places. देवाला तुला नवीन जागी न्यायचंय, तू तेरा दिल बडा रख. Amen. आमेन. People who have hurt you, people have spoken behind your की ज्या back. लोकांनी तुला वाईट वाटेल असं केलं, तुझ्या पाठीमागे तुझ्या चुगल्या केल्या, If you तुझ्याविषयी keep all बोलले, those things in mind, it becomes a shackle हे for your सगळं life. मनामध्ये जर ठेवलं ना तर ती बंधनं आहेत बरं का, बंधनं. तुम्ही साखळ्यांमध्ये बांधले जाताय. मग Every time you hear somebody talking about you and you start thinking over it, that is a shackle for you. ज्या दर वेळेला तुम्हाला ऐकू येतं की माझ्याविषयी कोणीतरी बोलत आहे, चुगल्या करत आहे आणि तुम्ही पण त्याला कान द्यायला लागता, तुम्ही समजून जायचं की माझ्या मार्गात ही बंधनं यायला लागलेली आहेत. And every shackle that is added to your feet and your legs will stop you from moving आणि forward. तुझ्या पायाला, तुझ्या हाताला जी काही ही बंधनं बांधून ठेवणार आहेत ती तुला पुढे जाऊ देणारच नाहीयेत. Amen. Amen. Remember, you are a child of अरे God. लक्षात ठेव, तू देवाचा संतान आहेस. You are not fighting like the world. तू काय जगातल्या लोकांसारखा भांडतो का God आता? fights for you. देव तुझ्यासाठी लढत आहे. You are not a chicken. तू काय आता कोंबडी आहेस का? You are an eagle. तू आता गरुड आहेस. If you are an eagle, आणि जर तू गरुड आहेस stop flapping like a chicken. तर कोंबडी सारखं फडफडणं बंद कर. It will not take you far. त्यातनं तू काय लांबचा पल्ला गाठायचा नाही. गरुड बन, मोठी झेप घे. Amen. Amen. You need to fly high तू in उंच life. उडायला हवाय ना रे. Praise God. Amen. God has not given you the wings of a chicken. He has given you the wings of an eagle. देवाने तुला काय कोंबडीचे पंख दिलेले नाहीये. देवाने तुला गरुडाचे पंख दिलेले आहेत. And God is asking you to move on in life. आणि देव तुला सांगत आहे की तू आयुष्यात पुढे जा. Don't sit down and cry over your misfortunes. आणि तुझ्या दुर्भाग्यावरती बसून डोक्याला हात मारून रडू नको. It's a new day, it's a new way. नवीन दिवस, नवीन मार्ग. Some people you need to leave them. काही लोकांना आपण सोडून द्यायचं असतं. Don't be too emotional, फार भावूक व्हायचं नाही, because emotional things always tie you down. कारण भावूक गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात. If there is a broken relationship, समजा काही नाती तुटलेली आहेत don't sit down. तर त्याच्यावरती रडत बसायची गरज नाही. Get up. उठा. God will give you a new dream. देव तुम्हाला नवीन स्वप्न देईल. He will give you a new person in life. देव तुम्हाला आयुष्यात नवीन व्यक्ती पण देईल. Praise God. आमेन. Amen. आमेन. I know one person. मला एक व्यक्ती ठाऊक आहे. He was so heartbroken. त्याचं हृदय इतकं तुटलं Why? का? Because his relatives stopped talking to him. कारण त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं. I said, don't cry like a lady here. तर मी त्याला म्हटलं, अरे मुलीसारखा रडत काय बसलास? Not going to work, कामाला जात नाहीये, काही नाहीये, not taking care of his family, परिवाराला सांभाळत नाहीये. because his relatives stopped talking to काय him. तर म्हणे नातेवाईक बोलायचे बंद झाले. होत्या कधी तुझे ते, तुला आता कळलंय. Forget it and move forward in life. सोड ना आणि जा पुढे. This one is not talking, that one is not talking. हा माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. We have got a short life. अरे आयुष्य फार छोटे आहे. God will bring many people who will smile and who will be for you a great blessing. देवा अनेक माणसं तुझ्या आयुष्यात आणेल की जी माणसं तुला बघून छान हसतील आणि तुझ्यासाठी आशीर्वाद ठरतील. That fellow who has not respected you, there are 10 people waiting to respect you. हा मला आदरच देत नाही. सण 10 माणसं आदर द्यायला वाट बघतायत. One person didn't love you, there are 10 people ready to love you. यांनी माझ्यावर प्रेमच केलं नाही, दुसरे 10 लाईनीत उभे आहेत प्रेम करायला. One did not accept you, there are 10 people ready to accept you. यांनी मला स्वीकारलंच नाही, दुसरे 10 तयार आहेत तुला स्वीकारायला. Amen. आमेन. This is the time you need to fly. या वेळेला तू उडायची वेळ आहे You have to move on to better things. आणि चांगल्या गोष्टींकडे जायचंय. God has called you for greater opportunities. देवाने तुला मोठ्या संधीसाठी बोलवलंय. Amen. आमेन. Yet not too many people make this decision of moving on in their life. आणि तरी सुद्धा बरीच माणसं अशी असतात की जी आपल्या जीवनामध्ये हा निश्चयच करत नाहीत की मला आयुष्यात पुढे जायचंय. Some people who have remained dependent all their lives, आणि काही लोक जी दुसऱ्यांवरती अवलंबून आयुष्यभर जगलेली it's आहेत, difficult for them to move. त्यांना अवघड जातं असं पुढे
जाणं, जरा बदलणं. Amen. त्यांना कुठलाही बदल स्वतःच नाही, Because they have always been under some kind of shadow. कारण ते कुठल्या ना कुठल्या सावलीखाली नेहमी राहिलेले असतात. त्यामुळे मनोवृत्ती पण तशीच असते. And so they cannot even live an independent तर life. त्यांना स्वतंत्र जीवन सुद्धा जगता येत नाही. Little bit of independency is good. थोडीशी स्वतंत्रता चांगली असते रे. सारखंच काय मला हा लागतो आणि मला ही लागते. Parents also should release their children. आई Come बाबांनी पण on, go, मुलांना stand थोडंसं on your feet. स्वतंत्र करा की जा बाबा पायावर उभा राहा. At times they might fall, but they will stand. कधी कधी पडतील पण उभेही राहतील. Amen. आमेन. What about people like us who lost our parents early? आमच्या सारख्यांचं काय, ज्यांचे आई बाप लवकर वारले, We had to stand on our own feet. आम्हाला आमच्या पायावर उभं राहावंच लागलं ना, Amen. आणि राहिलो ना. Praise God. देवाला धन्यवाद. तर Many- हा तो नाही, शेवटी देव लागतो. Many people are not challenged in their life. अनेक लोकांच्या जीवनात मात्र काय आहे, सगळा आराम आहे, काही आव्हानच आलेली नाहीत. No challenges and they don't make anything out of life. आणि काही आव्हान आलेलं नसल्यामुळे आयुष्यात ते काही बनतच नाहीत आणि पुढेही जात नाहीत. They are like this then. मग असे Cowering always. एकदम असे Amen. They lack the boldness. धाडस कमी पडतं, They lack that resolve to move on in तो life. निश्चय कमी पडतो. जसं मी नेहमी म्हणते, आता आखाड्यात उतरला ना आखा उतर, आधा अधुरा मधा बाबा. They lack the पुरेपूर राजा. determination. They lack the fortitude. निश्चय कमी पडतो, निर्णय कमी पडतो, ठराव कमी पडतो, हिंमत कमी पडते. Why is this so? असं का? What makes them to feel that way? का बरं त्यांना असं वाटतं? There are many reasons. अनेक कारण असतात त्याच्या मागे. And one of the problem is आणि एक समस्या अशी आहे, it is regarding their thinking pattern. विचारधारा जी त्यांची असते ना, त्याच्यामध्ये थोडं समस्या असते. Because कारण they always allow the opinion of others to rule their life. ते नेहमी इतरांची मतं घेऊन त्या मतांना आपल्या जीवनावर राज्य करू देतात. की आपका क्या कहना है, आपका क्या कहना, डोंबल्याचं क्या कहना है, प्रभू काय म्हणतो ते बघा आणि पुढे निघा. Amen. अपने को क्या ही करना है, तेरा क्या कहना है, उसका क्या कहना है. They always allow the opinions of others to control in their life. नेहमी इतरांची मतं घेणार आणि त्याच्यावरती आपल्या स्वतःच्या जीवनाला चालवणार. And when that happens, they cannot move आणि forward. असं झालं की पुढे जाताच येत नाही. का इन्होंने ऐसा बोला, उन्होंने वैसा बोला. They are always discouraged by the people. मग नेहमी लोकांकडनं ते नाराज होतात की असं कुठे होतं का, You will never make it. मग नाही जमणार कधीच. People will say, लोक ते बोलणार, oh, you will never make it. लोक आहेत, लोक म्हणणार मग तुला, अरे तुला काही जमणार नाहीये, You will fail in life. बघा अपयशी होशील, हे सगळं नाही जमणार तुला. And so that they develop fear in their मग life. त्यांच्यामध्ये भीती येते की बापरे होणार आहे का आता मला हे. Amen. Amen. Another reason is अजून एक कारण असं why most people cannot move on in their lives. की जास्तीत जास्त लोकांना आयुष्यात पुढे का जाता येत नाही. It's because of shame of their past. भूतकाळ, Failures. भूतकाळात जे काय अपयश आलंय त्याची लज्जा, लाज, They have failed in की the past. भूतकाळामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत, मग त्यांना लाजा वाटतात. Past failures in business, व्यवसायात काहीतरी अपयश आलं, in किंवा relationship, नात्यात काही अपयश आलं, in finances, काही पैशात अपयश आलं, failures in overcoming bad habits. आणि जुन्या वाईट सवयींवरती मात करता आली नाही. Like sometimes जसं कधी-कधी. you make a bad decision तुम्ही काहीतरी वाईट निर्णय घेता and whatever decision you took, it was a failure. आणि जो काही निर्णय तुम्ही घेतला तो अपयशी ठरलाय. Suddenly your spouse will say, मग अचानक तुमचा जीवन साथीदार म्हणजे एक तर नवरा नाही तर बायको, तुम्ही बोलू नका कारण की लास्ट टाइम तुम्ही म्हटलं हो. होतं ते फेल झालं. नाही तुम्ही काय बोलूच नका, गेल्या वेळी तुम्ही जे बोलला होता ते सबशेल फेल झालेलं आहे. That doesn't mean once he failed means he will always Come fail. on, एकदा तो बोलला आणि अपयशी झाला तर आता काय आमचा अपयशीच होणार आहे का? We are not prophets. आपण काय संदेष्टे आहे? Even prophets make mistakes. संदेष्टे सुद्धा चुका करतात. Amen. Amen. So don't conclude that one false decision means all his life that person will make a wrong decision. तर only. कधी असे निष्कर्ष लावू नका की त्या माणसाकडनं एक चुकीचा निर्णय झालेला आहे, मग आता उरलेलं संपूर्ण आयुष्य तो चुकीचाच निर्णय घेणार आहे, असं नाहीये. But पण take the next decision in a very responsible way. पुढचा निर्णय घेताना जरा डोकी ताळ्यावर ठेवून जबाबदारीने, And let that arrogance and pride not take over, but in the multitude of counselors there will be safety. आणि उद्धटपणा, गर्व हे स्वतःमध्ये येऊ देऊ नका. तर अनेक सल्लागारांच्या मध्ये संरक्षण असतं, ते संरक्षण घ्या. Let not those failures take the center of your thoughts. ती जी गत आयुष्यात मिळालेली अपयश आहेत त्यांना जीवनामध्ये केंद्रस्थान घेऊ देऊ नका. Because कारण- then they will become the main ruler of your life. नाहीतर ती गत आयुष्यातली अपयश
तुझ्या राज्यावर राज्य करणारा मेन अधिकारी बनतील. He will always say, don't take any decision because you will be a failure. आणि मग नेहमी ती अपयश तुला असंच म्हणतील, परत आता नवीन काही निर्णय घेऊ नको, तुला अपयशच येणार आहे. And so their passions are not fully energized. मग काय होतं, त्यांच्यातला आवेश वगैरे जो असतो ना, त्याच्यातली स्फूर्ती विरती सगळी कमी होते. They may have talents there, but there will be a very low productivity of those, talents. आणि कलागुण प्रतिभा वगैरे त्यांच्यात बरंच काय असेल, टॅलेंट बरेच असतील, पण मग त्यांच्यातनं पाहिजे तसं उत्पादन बाहेर येत नाही. Amen. आमेन. And वापर तसा होत नाही. the end result is that they choose to do nothing. आणि अखेरचा रिझल्ट मग काय होतो, अशी माणसं असं ठरवतात की मला काही करायचं नाही, मी कशात भाग घेणार नाही. Say, you have to take the help of God. असं नाही, देवाची मदत तुम्ही घ्यायला पाहिजे. You have to have a proper self-image. आणि स्वतःची प्रतिमा पण तुझ्याकडे बरोबर असली पाहिजे की नाही नाही मी अशी नाहीये, That I am a child of God. मी देवाचं संतान आहे. एकदा खस्ता खाल्ल्यामुळे काय सारख्या खाणार आहे का? For me, I have to really have a changeover of my image. आणि मला ना खरोखर माझी जी स्वप्रतिमा आहे ती खूप बदलावी लागली. See, most of you can have your image because of your education background. तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांची स्वप्रतिमा चांगली असणार आहे, कारण की शैक्षणिक पाठिंबा तुम्हाला आहे, तुम्ही खूप शिकलेले आहात. Or maybe your parental background. किंवा पालकांचा पाठिंबा तुम्हाला दणकट असणार आहे. See? But when you don't have these things, पण जेव्हा शैक्षणिक पाठिंबा आणि पालकांचा पाठिंबा या दोन्ही गोष्टी आपल्या पाठीशी नसतात and if you still rise, आणि तरीच आपण उत्कर्षाला आलो आणि वर आलो, that means त्याचा अर्थ you are completely depending on God. तू संपूर्णपणे देवावर अवलंबून जगत होता, म्हणून देवाने तुला इथपर्यंत आणलेला आहे. Amen. कारण माहिती असतं ना की माझ्याकडनं हे होणं नाही, माझ्यात हे नाहीच आहे. So some people are not able to fix or solve their own problems. तर काही लोकांना स्वतःच्या समस्या सोडवता येत नाही, दुरुस्त करता येत They're नाही. going around in their own circles. बस गोल 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 त्यांच्या त्या वर्तुळात फिरतच राहतात. What should I do, Pastor, when I feel such a way? पास्टर, मला असं वाटायला लागलं की मी काय करू. Remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेव, God will always every day give you a new chance देव तुला नेहमी दर दिवशी नवीन संधी देणार to make a right choice for the better. की तू चांगल्यासाठी काहीतरी योग्य चांगला निर्णय घ्यावा, ही संधी देव तुला रोज देईल. Change your perspective. तर दृष्टिकोन बदल, Renew your mind. मन बदल, Know that you are a child of God. आणि जाण की तू देवाचा संतान आहेस. You have to change your thinking. आणि विचारधारा बदल. You should have the mind of Christ. ख्रिस्ताचं मन तुझ्यात घे. Believe that God is with you. विश्वास ठेव की देव माझ्या सोबत That आहे, whatever decision I take, की जो काही निर्णय मी घेईन there will be blessing. त्या निर्णयातनं मला आशीर्वाद मिळणार आहे. Amen. Be आमेन. strong in the Lord प्रभूत खंबीर राहो, and in the power of His might. देवाच्या बळात खंबीर राहा. Amen. आमेन. असे ढिल्ले ढाले नको Don't have insecurity. आणि असुरक्षितता ठेवू नका. Know that God is your security. अरे देव आपलं संरक्षण आहे, काय असुरक्षितता बाळगायची. Amen. Amen. And Jesus Christ will help you. आणि येशू ख्रिस्त तुम्हाला मदत करतील. Choose the work that you are proud to do. आणि जे काम करण्यात तुला अभिमान वाटतो ते काम हातात घे आणि कर. Yes. Don't do things which you are not able to do. ज्या गोष्टी तुला करताच येत नाहीयेत त्या गोष्टी नको करू. Those things which you have to do, God will support you. आणि ज्या गोष्टी तू करायच्या आहेत त्या देव तुला पाठिंबा देईल, आधार देईल. And live with the right kind of life. आणि योग्य जीवन जगा. Choose to see the good in others इतरांमध्ये चांगलं बघायला शिका. and show your best to others. आणि इतरांना आपल्यातलंही चांगलं दाखवा. Amen. Amen. And the Bible will give you direction. आणि बायबल तुम्हाला रस्ता दाखवेल. And when you have God on your side, आणि मग देव जेव्हा आपल्या बाजूने असतो, you can cherish every moment. मग आयुष्यातला प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेऊ शकतो. In your life's journey, you will know every moment my God मग is with me. आयुष्याच्या प्रवासामध्ये दर क्षणाला तुला कळेल की देव माझ्या सोबत आहे. Moment by moment He is there. क्षणाक्षणाला देव माझ्या सोबत आहे. Moment by moment He will be guiding you. क्षणाक्षणाला देव तुला चालवेल. Talk to Him. देवाशी बोला. Moment by moment talk to Him. क्षणाक्षणाला देवाशी गप्पा मारा. Lord, I know you are with की me. प्रभू मला माहितीये तू माझ्या सोबत This आहेस. step should I take or shouldn't I हे take? पाऊल मी उचलू का नको उचलू. Some people say I talk to God but He never answers me. काही लोक म्हणतात मी देवाशी बोलतो पण देव मला कधी उत्तरच देत He नाही. will not answer you the way you expect Him अरे to तुझी answer. अपेक्षा आहे त्या पद्धतीनं देव तुला उत्तर देणार नाहीये. He has various ways to answer you. देवाकडे वेगवेगळ्या रीती आहेत तुला उत्तर द्यायची. But you keep on talking to पण Him. तू बोलत राहा ना देवाशी. You don't stop talking because He has not answered you. देवाने तुला उत्तर दिलं नाही म्हणून तू देवाशी बोलणं बंद करू नको. Sometimes His silence is an answer. कधी कधी देवाची शांतताच एक उत्तर असतं. देव शांत आहे समजून घ्यायचं, गडबडी कमी करा. Sometimes कधी-कधी. He does not talk to you, He talks to your neighbor. देव तुझ्याशी बोलत नाही, तुझ्या शेजाऱ्याशी बोलतो. He is preparing your neighbor to bless you. देव तुझ्या शेजाऱ्याला तयार करत असतो तुला आशीर्वाद द्यायला.
And you think so God has not answered you. आणि तुला असं वाटायला लागतं देव मला उत्तरच देत नाहीये. God is working, अरे देव काम करत opening आहे, up doors, दार उघडत आहे, touching people's heart, लोकांच्या हृदयांना देव स्पर्श करत आहे making the way. आणि मार्ग तयार करत आहे. Life's journey is not a straight path. आयुष्याचा प्रवास काही सरळ सपाट मार्ग नाही ना. There is not a person who has walked a straight path. एक व्यक्ती असा नाहीये की जो आयुष्यामध्ये सरळ सपाट मार्गावर चालला असेल. खडबडीत रस्ते, चढ उतार सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. It is God who will make our crooked path straight. पण देव आपल्या वाकड्या मार्गांना सरळ करेल That's what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलंय. It is God who will elevate a place and make it a mountain. देव एखाद्या जागेला उंच करून त्या जागेचा डोंगर करेल. Every valley he shall make a mountain. प्रत्येक खोऱ्याला देव डोंगर करेल. That God will do it. देव करेल. Amen. आमेन. You should not be afraid to face your future. तुम्ही घाबरायचं नाही आपल्या भविष्याला तोंड द्यायला. This is what it means to move in the future, in forward in life. हा अर्थ होतो जीवनात पुढे जाणे याचा. Amen. घाबरायचं नाही. Life in Christ is a series of character development. बघा ख्रिस्तातलं जीवन जे आहे ना ते चारित्र्य गुणधर्म सुधरवायची एक सिरीज आहे, एक मालिका आहे. Life journey is not just walking where you are, you have to head to, you are going. आयुष्याचा प्रवास म्हणजे हो मी आता इथे चाललो आणि पोचलो आणि झालं एवढंच फक्त नाहीये. Every day is changing your character. दर दिवसाला देवबाप तुझं चारित्र्य बदलतोय. As you walk in the future, he is changing your life. जसं तू भविष्यात चालतोय देव तुझं जीवन बदलतोय. God is not just interested in putting you on top of that place. देवाला काही फक्त तुला त्या उंच जागेवरती आणून बसवायचं नाहीये. He wants to put you in that top place and wants to develop your character. देवाची इच्छा आहे की त्या उंच जागेपर्यंत मी तुला आणून बसवणार आहे, पण त्या जागेला शोभेल असा स्वभाव पाहिजे Amen. जो मी सुधारवणार आहे. Because life is constantly evolving. का आयुष्य नेहमी फिरत राहतं. We are being changed from glory to glory. गौरवातून गौरवाकडे आपण बदलत राहतो. रादर बदलायला हवंय. We are being changed from one degree to another degree. एका टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात आपल्यातले बदल होतच राहतात. That means something new has to happen म्हणजे every day. काहीतरी नवीन आपल्या जीवनात रोज व्हायला पाहिजे Something new has been happening in our lives. आणि काहीतरी नवीन आपल्या जीवनात होत आलेलंच You have आहे. to read the word of God every day. देवाचं वचन जरा रोज वाचा. Pray every day. प्रार्थना पण जरा रोज करा. And also embrace the change that is taking आणि place. जो बदल तुझ्या आयुष्यात येत आहे त्याला मिठी मार. Sometimes celebrate the change that you have कधी been. कधी जो बदल having तुझ्या now. आयुष्यात आलाय ना त्याची पार्टी कर. Praise God. Have a party for the change that has been wrought in your life. जो बदल तुझ्या आयुष्यात आलाय तो बघून पार्टी कर. पार्टी. Amen. आमेन. की माझ्यासारखा आणि एवढा आशीर्वादित. यू आर ग्रेट. And don't be broken hearted about anything. आणि कुठल्याही गोष्टीविषयी हृदय तुटून घ्यायचं नाही. Whether it is relationship, नाती असो, whether things of the world, जगातल्या गोष्टी असो, anything. काही असो, हृदय जरा खंबीर ठेवा. Everything is temporary. सगळं तात्पुरतं आहे. Even our very own people are temporary. आपले स्वतःचे लोकही तात्पुरते आहेत. Your wife and your husband is temporary. पुढे जाऊन सांगतो चल नवरा बायको आणि तुझी मुलं पण तात्पुरती आहेत. Yes. हो ना. We are all going to leave one another one day. आपण सगळे एके दिवशी एकमेकांना सोडून जाणार आहोत. विसरला का काय? There is no family funeral. आणि काय असं पारिवारिक मयत होत नाही कधी. A family shifting to a new place I have seen. एखादा परिवार एकत्र नवीन जागी जाताना मी पाहिलाय. I have seen a family shifting to a new house. एखादा परिवार एका नवीन घरी जाताना मी बघितलाय. But I have not seen a family shifting to a new graveyard. पण एखादा परिवार नवीन कब्रस्थानात एकसाथ गेलेला मी बघितलेला नाही. What I am saying is, म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे let your mind have these things in your. मनात जरा in या you. सगळ्या गोष्टी ठेव. Nothing will last forever. कायमचं काही टिकणार नाही. Only तारण what you do एकट्याचं for आहे. God will last forever. देवासाठी जे तू करशील ते कायम राहील. Amen. बाकी जायचं वर एकट्या नाही. You shall be living forever. तू कायमचं जगायला हवेस. And if things are bad, आणि जर गोष्टी वाईट असतील don't worry. तर काळजी करू नका. Because even those bad things will not last forever. कारण वाईट गोष्टी पण कायम राहणार नाहीयेत. Those enemies also will not last शत्रू forever. सुद्धा कायम राहणार नाहीयेत. Those critics will not last forever. निंदक सुद्धा कायम राहणार नाहीयेत. What is the use of thinking on them and then not doing anything in our lives? काय फायदा या सगळ्याचा विचार करत डोक्याला हात मारून बसायचं आणि आयुष्यामध्ये काही नाही करायचं. You आयुष्य need to गेलं get ना up वाया. and move in life. उठा आणि पुढे निघा. Amen. Sometimes some people don't want to move on कधी कधी काही लोकांना पुढे जायला आवडत नाही. because they are stuck in the past, कारण की भूतकाळातच अडकलेत stuck with old friends. आणि जुन्या मित्रांमध्येच अडकलेत. Those friends who keep them dragging down. जे मित्र त्यांना खाली खाली खेचताय. छोड ना बाबा.
Say, if you are surrounded with pain, जर तुझ्या अवतीभोवती वेदना आहेत surrounded with misery, आणि त्रास आहे, get up from there. तिथून उठ ना Move on from those people आणि त्या लोकांपासून पुढे जा and move on with the right people. आणि योग्य लोकांना घे आणि पुढे जा. It's a time for change. वेळ बदलायची आलेली It's आहे, a time for change. बदलायची वेळ आलेली If आहे. people don't change, you change and move लोक out. बदलले नाही तर तू बदल आणि पुढे हो. How long will you sit with people who are changeless? किती वेळ तू अशा लोकांच्या संगतीत बसणार आहेत की जे कधी बदलत नाहीत? People don't have destiny in their mind. ज्या लोकांच्या मनामध्ये आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविषयी काहीच नाहीये अशांच्या संगतीत किती वेळ बसणार आहेस? You change your thinking, तू तुझी विचारधारा बदल move on. आणि पुढे जा. Maybe you went into losses. कदाचित तुझं काही नुकसान झालं Maybe असेल, you were cheated in life. कदाचित आयुष्यात तुला कोणी फसवलं असेल Maybe things didn't turn as you आणि expected. कदाचित तू जशी अपेक्षा ठेवली तसं काही घडलं नसेल. Forget it. ठीक आहे ना, मी हो गया वो हो गया ना भाई. People have cheated me also. लोकांनी मलाही फसवलंय, But it has not changed my perspective. पण माझे काही दृष्टिकोन बदललेत. मी डोक्याला हात मारलेला इथे कधी आलोय? Good meaning people are also cheated me. कधी कधी असं झालंय की चांगल्या लोकांनी पण मला फसवलंय. It does not harm me. ठीक आहे, मला काही इजा होत नाही. Some who have cheated me, they have gone to be wherever they are. आणि ज्या काहींनी मला फसवलंय ते जिथं जायला हवे तिथे गेलेले आहेत, I mean, they died. म्हणजे वारलेले आहेत. But where they went, I don't know. पण मला माहित नाही कुठे गेलेत. But I'm still alive. मी आहे अजून जिवंत. I'm not living under a tree. मी काय झाडाखाली राहायला आलोय का Say, की माझं सर्वस्व गेलं बघा, मी इथे समोरच झाडाखाली राहायला आलोय. God is with us. देव आपल्या सोबत आहे. As long as you are not the person who does it. आणि जोपर्यंत तू तो व्यक्ती नाहीयेस ना की ज्यांनी फसवलंय, बस आपण सेफ आहे. A victim will not always remain a victim because God will make him a victor. देव त्याला विजयी करणार आहे. जो असा दबलेला आहे तो नेहमी दबलेला राहणार नाही. देव त्याला विजयी करणार. Amen. आमेन. तो दोषांमध्ये दबलेला नेहमी राहणार नाहीये. Don't stay with toxic people. ते असे जे नशा चढवणारे, वाईट नशा चढवणारे लोक जे असतात ना, त्यांना सोडा But forgive them also. आणि त्यांना क्षमाही करा की ठीक Amen. आहे, Don't ये be लोग इतना ही bitter. कर सकते हैं, इसके आगे ये लोग कर ही नहीं सकते. हाँ. असं हसून म्हणायचं आणि सोडायचं, Just move on in life. पुढे निघायचं. God will take you in a different place. देव तुम्हाला वेगळ्या जागी नेईल. Amen. आमेन. Just because life isn't easy right now, आता सध्याला आयुष्य सोपं नाहीये म्हणून that doesn't mean you cannot laugh. याचा अर्थ असा होतो का की तू आता याच्या पुढे हसायचंच नाही You should not laugh. आणि हसायचंच नाही तू. Only when things brighten up, you should laugh. आयुष्यामध्ये गोष्टी उज्ज्वल झाल्यानंतरच हस. मग तोवर काय रडणार आहेस? No. असं नाही. Even in your worst condition, have a hearty laugh. अगदी वाईटातल्या वाईट अवस्थेमध्ये सुद्धा हसतमुख जगा. Amen. Rejoice in the Lord always. Again I say rejoice. प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा. पुन्हा मी सांगतो, प्रभूत आनंद करा. समोरच्या माणसाला भनक पण पडता कामा नये की सिस्टर जयश्री इज गोइंग थ्रू समथिंग. Amen. नो, Let nobody know it. कोणालाही कळता कामा नये. Yes, you can share it so that हाँ. people will pray. आणि जे काही प्रार्थनाशील लोक असतील त्यांना सांगू शकता की त्यांनी प्रार्थना करावी म्हणून. बाकी But don't put it on the Facebook and Instagram. हा, पण फेसबुकवर टुडे फिलिंग डल. आम्हाला काय करायचंय तुला फिलिंग डल? डल तर डल तुझ्याकडे ठेव. And who is going to answer you? आणि कोण तुला उत्तर देणार They are आहे? all strangers. ते सगळे अनोळखी फॅन फॉलोइंग. तुला माहितीये का कोण आहेत? And we want to listen to them. आणि आपल्याला त्यांचं ऐकायचं We don't know their credentials also. काय? आपल्याला जमापुंजी त्यांची माहिती आहे? आपल्याला लाईक देणारे, कमेंट टाकणारे कोण आहेत, कुठचे आहेत, करतात काय? Just because something is bothering you काहीतरी गोष्ट तुला त्रास देतीये doesn't mean you should not smile. याचा अर्थ असा होतो का की तू हसायचं बंद Where it is written anywhere in the Bible that when something is bothering you, you should see that you don't smile. मला दाखवा हो तुमच्या बायबलमध्ये किंवा आपल्या बायबलमध्ये असं कुठे लिहिलंय की तुला एखाद्या गोष्टीचा जर काही त्रास व्हायला लागला तर तू हसायचं नाही. कुठे Always, लिहिलंय? always focus on the bright side, नाही. on the positive side of life. नेहमी उज्ज्वल बाजूकडे, आयुष्याच्या सकारात्मक बाजूकडे बघा. That is what it means to move forward in याला life. म्हणतात आयुष्यात पुढे जाणे. Amen. आमेन. बाकी Moving रोना- forward in life is just moving away from all those thoughts. आयुष्यात पुढे जाणे म्हणजे हेच आहे, या सगळ्या विचारातनं पुढे जाणे. And that's what Jacob was thinking याकोब तोच विचार करत होता when he told Laban, जेव्हा त्याने लाबानाला आपल्या मालकाला सांगितलं send me on my way. की मला आता तुम्ही रिलीज करा, सोडा, It will be a new beginning. कारण माझी नवीन सुरुवात होईल. It shall be an ending with you, but I will have a new beginning with God. तुमच्या सोबत माझी अखेर होईल, पण देवासोबत माझी सुरुवात होईल. God is a God of second chances. देव दुसरी संधी देणारा देव आहे. My God is a God of 10 chances. माझा देव 10 100 संध्या देणार आहे, 100 संध्या देणार आहे. Amen. आमेन. Because Jacob was not in bondage all his life. का याकोब आयुष्यभर बंधनात राहिला नाही. Amen. आमेन.
Praise God, he didn't waste all his life. आणि देवाला धन्यवाद की त्याने आयुष्य वाया सुद्धा घालवलं नाही. He was helping his father-in-law, तो त्या सासऱ्यालाच मदत करत होता. making nothing for himself. स्वतःसाठी काही बनवत नव्हता, कमवत नव्हता, सासऱ्याला मदत करत होता. Say, he was not robbing his तो father-in-law. काही सासऱ्याला लुटत आणि चोरत नव्हता. In that case, God cannot help him. तसं जर त्याने केलं असतं तर देव त्याला मदत करणार पण नाही. Amen. आमेन. Do good to others. इतरांचं चांगलं करा. If they don't do good to you, त्यांनी जरी तुमचं चांगलं केलं नाही तरी तुम्ही त्यांचं चांगलं करा. God will finally do good for you. देव शेवटी तुमचंही चांगलं करेल. See, the Bible is full of instructions on moving forward. बघा बायबलमध्ये सगळ्या मार्गदर्शनात असंच लिहिलंय की तुम्ही पुढे जा. Paul says, forgetting the past पॉल पण म्हणतो ना की भूतकाळ विसरा and moving on ahead in life. आणि आयुष्यामध्ये पुढे जा. Training, he says. तो म्हणतो की असं तुम्ही Moving forward requires train. आणि पुढे जायला जरा ताणावं लागतं स्वतःला. Amen. है ना, You रबर have बँड to- ताणतात तसं ताणायचं स्वतःला थोडंसं He दुखेल says, थोडं. he says, not that I have attained everything. आणि तो म्हणतो असं काही नाही की मी आजपर्यंत आता सगळं कमवलं, I have already arrived at my goal, मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचलेलो आहे, but I have not arrived at my goal. अजून माझ्या ध्येयापर्यंत मी पोहोचलेलो But नाहीये, I press on forward पण पुढे पुढे चाललोय स्वतःला ताणत स्ट्रेचिंग करत to take hold of that which Christ has taken hold of me. की ख्रिस्ताने माझा जो ताबा ज्यासाठी घेतलाय त्याचा ताबा मी घ्यायला पुढे पुढे जातो. I think so it's written in Philippians 3, फिलिप्पी 3 अध्यायात लिहिलंय बहुतेक 12 and 13. 12-13 मध्ये असं वाटतं मला. So फिलिप्पी we must not dwell in the past. तर भूतकाळात राहायचं नाही. Amen. भूतकाळात जे झालं ते सोडा आता सगळं. That's why Isaiah 43:18 says, आणि म्हणून यशया 43:18 मध्ये लिहिलंय, forget the former things, do not dwell on the past. यशया 43:18 लिहिलंय की अगोदरच्या गोष्टी विसरा आणि भूतकाळात राहू नका. Amen. आमेन. Over- पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका हा. आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. See that. अरे कधीच कुठलं काय उकरून काढून बोलताय. We must overcome self-pity and move on. स्वतःवर कीव करणं, दया करणं ते सोडायचं आणि पुढे जायचं. बिचारी मी किती दिवस बिचारी मी पुढं आता. Don't try to take advantage of anyone. आणि कुणाचाही फायदा गैरफायदा आपण उचलायचा नाही. God will not be with you. नाही तर मग देव तुमच्या सोबत राहणार नाही. Do your best, चांगलं ते करा, do right. योग्य ते करा, बरोबर ते करा. You remember what God told Moses देव मोशेला काय म्हणाला आठवतं? in Exodus 14, निर्गम 14 अध्याय 15 and 16. 15 आणि 16. Why are you crying out to me? Tell the Israelites to move on. Raise your staff, stretch out your hand over the sea to divide the water so that the Israelites can go through the sea on dry ground. निर्गम 14 अध्याय 15 आणि 16 मध्ये देव त्याला म्हणाला, यहोवा मोशेशी म्हणाला तू मला का हाक मारतोस? इस्रायलाच्या संतानात सांग की तुम्ही पुढे चला आणि तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर लांब करून तो दुभाग. मग इस्रायलाची संताने समुद्राच्या मध्ये कोरड्या जमिनीवर जातील. Look at that informed man of 38 years. 38 वर्ष पांगळा बाबा जो बसला होता तळ्यापाशी तो बघा. His mind was full of self-pity. त्याचं मन स्वतःवर कीव करणं, दया करणं, बिचारा मी ह्याच्यातच होतं. When you are full of self-pity, you won't even see the healer walking around. जेव्हा तुम्ही बिचारा मी करत बसाल ना, तुम्हाला आरोग्यदाता येऊन गेला हेही कळणार नाही. He didn't even see the greatest healer walking around. सगळ्यात मोठा आरोग्यदाता येऊन गेला तेही तुम्हाला दिसणार नाही, कारण बिचारा मी चाललंय तुझं. Jesus even asked him, येशूनी तर त्याला विचारलं सुद्धा do you want to get well? की बाबा बरं व्हायचं का? But he started sharing his own story पण बाबा आपलं कारण सांगायला लागले, because self-pity had gripped him. कारण बिचारा मी म्हणजे स्वतःवर कीव करणं याच्यात तो बांधला गेला होता. As your mind is, so you are. जसं तुझं मन तसा तू. What are you filling your mind with? तुझ्या मनात काय भरलंयस? Who has hurt you? Who has troubled you? काय भरलंय तुझ्या मनात? तू ह्यानी माझं वाईट केलं, त्यांनी मला जखम केली, हे असलेच आहेत. No. नाही नको ना. Put fresh things in your mind. जरा ताज्या गोष्टी मनात टाका, Amen. चांगल्या गोष्टी मनात टाका. He said, I don't have anyone to help me. तर तो म्हणाला, बाबा नाही मला मदत करणारं कोणीच नाही. When the waters are stirred, nobody is for me. पाणी हल्लं की माझ्यासाठी कोणीच नसतं. If somebody sits next to me कोणी जर माझ्या शेजारी बसलं to help me out, मला मदत करायला, so that at least, I can spend my time talking to him. तर कमीत कमी मला गप्पा तरी मारता येतील ना त्याच्याशी. Because, sick man does not have anyone to talk to. का आजारी माणसाशी कोणी गप्पा मारायला तयार नसतं ना. And nobody is so free that they will sit down with a sick man आणि for एवढा hours. रिकामा वेळ कुणाकडे आहे की आजारी माणसाच्या सोबत 24 तास बसेल? Everybody is working today. सगळे कामाला आहेत, धंद्याला आहेत आज. So he said, तर तो म्हणाला, maybe if you sit down, कदाचित तुम्ही जर बसलात all my life I can spend it out nicely. तर आयुष्यभर मला जरा कुणाची तरी संगत मिळेल. एक तर गप्पांचं फार आहे बाबा. Amen. गप्पा मारता येतील म्हणे. Jesus said, येशू बोलले, get up. उठ
I am not come to sit with you मी काय talking with your story. इथं बसून तुझ्याशी गप्पा मारायला आलो नाही तुझं कारण ऐकायला. Did Jesus say, येशू असं म्हणाले का? okay, for 10 minutes I will sit down ठीक आहे 10 मिनिटं बसतोस तुझ्या and you बरोबर share your whole life story? आणि मार सगळ्या गप्पा तुझ्या आयुष्याची कथा मला Who सांगून troubled असतात. you? कोण Who त्रास put you देतं? in this position? कोण आहे तुला त्रास देतो आणि कोणी तुझं असं Where is केलं? your कोण आहे? wife? Where are कोण your आहे? children? Where कुठे? are your तुझी parents? बायको कुठे? तुझी मुलं कुठे? No. काय नाही. Don't sit there, you will become like them. तिथं बसू नका त्यांच्यासारखे म्हणाल. Jesus didn't sit with him. येशू त्याच्या सोबत बसले नाहीत. He said, forget all the past. येशू त्याला म्हणाले भूतकाळ विसर. Get up. उठ. Take up your mat and start walking forward. बिछाना गुंडाळ पुढे चालायला लाग. Forget the past. भूतकाळ विसर. Amen. आमेन. He left that place आणि ती जागा त्याने and सोडली moved on to another level in life. आणि आयुष्यामध्ये पुढच्या स्तराला गेला. He Amen. left that old friends there. त्याने जुन्या मित्रांना तिथे सोडून दिलं. They were not his friends ते मित्र नव्हतेच because they त्याचे. were not helping him. त्या कुठे त्याला मदत करत होते. How can they help him? They themselves were sick. आणि ते त्याला मदत करणार तरी कसे कारण तेही आजारी होते. You are sitting with sick people and you are thinking they will help you. आजारी लोकांमध्ये तू बसलाय आणि तुला असं वाटतं की ते आजारी मला बरं करणार आहेत. You are sitting with people in debts, full of debts, and you think they will help you. कर्जबाजारी लोकांच्या मध्ये तू बसला आणि तुला असं वाटतं की ते लोक तुझं कर्ज काढायला मदत You करणार are आहेत. sitting with miserable people and you think so that they will encourage you. तू भयानक अवस्थेतल्या लोकांच्या सोबत बसला आणि तुला असं वाटतंय की ते येऊन पाठीवरनं मायेचा हात फिरून तुला प्रोत्साहन देणार आहेत. How is it possible? कसं शक्य आहे? They are full of misery. ते त्रासांनी भरलेले आहेत. How can they help you? ते काय तुला मदत करणार त्यांना सुचेना तुला काय सुचवणार आहेत ते. And even if they say, आणि जरी काही बोलले don't worry, की काळजी करू नको everything will be all right, सगळं ठीकठाक होईल they are not telling the truth ते सत्य बोलत नसतात बरं का. because it would have worked first for them. कारण की पहिलं मग त्यांचंही बरं झालं असतं की आजपर्यंत So त्यांचं all, भलं होईना माझं भलं कधी करायचं हा Amen. असं म्हणजे थोडक्यात समजेल अशा भाषेत त्याचंच अजून भलं झालं नाही आणि हा म्हणतो सिस्टर या तुमचं भलं करतो ते कधी व्हायचं. When I got saved, जेव्हा माझं तारण झालं I left my surroundings and my old friends. मी माझ्या अवतीभवतीचा परिसर मित्र सगळं सोडलं In fact, I left the old location आणि itself, उलट पक्षी माझा जुना सगळा परिसरच मी सोडून दिला went to a new आणि locality, नवीन परिसरात गेलो. new circle of friendship. नवीन मित्र नवीन परिसर. See, somewhere you have to come to a realization that some people are part of your old history. कधी कधी कुठेतरी येऊन तुला हे कळायला हवंय की काही माणसं फक्त तुझ्या इतिहासातली होती ती त्यांना इतिहासात जाऊ दे आता. They must be a part of your history, असतील तुझ्या इतिहासातला ते भाग but they are not part of your destiny. तुझ्या आयुष्याच्या दिशेचा ते भाग नाहीयेत. युअर लाईफ इज टेकिंग अ टर्न. Yes. यू बेटर टर्न विथ इट. तुझं आयुष्य वळण घेत आहे गपचूप ते वळण घे. History will keep you bound. इतिहास तुला बांधून ठेवेल. Move out. पुढे हो. Some people have no dreams. Move out. काही लोकांना काही स्वप्न नाही काही नाही पुढे हो. Amen. आमेन. They love that kind of life. त्यांना तशा पद्धतीचं जीवनच आवडतं. But you are not that kind. पण तू तसा नाहीयेस. You want to do something in life. तुला काहीतरी आयुष्यात करायचं आहे You ना. want to become something in life. तुला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे You ना. want to shine for your parents. तुला तुझ्या आई बाबांसाठी चमकायचं आहे You ना. want to bring honor to your family. तुला तुझ्या परिवाराचं नाव उंच करायचं आहे ना. Amen. आमेन. Don't sit with them. मग अशा लोकांसोबत बसू नको. ऍज सिम्पल ऍज दॅट. Sometimes people want to move forward, but it's like, sitting in a car. They want to drive forward. They put one foot on the accelerator, but the other foot is on the brake. कधी कधी काही लोकांना आयुष्यात पुढे जायची तर इच्छा असते. गाडी हातात घेतात सुद्धा आयुष्याची गाडी हातामध्ये. एक पाय असतो ऍक्सेलेटरवर दुसरा पाय ब्रेकवर. How can you move forward? कशी ती गाडी पुढे जायची. Remove your feet हा? from that brake. अरे तो पाय ब्रेकवर न काढ ना Let it move. आणि जाऊ दे ना पुढे गाडी. Trust in God. देवावर विश्वास ठेव. थोडा स्पीड पकड Amen. Release that fear. आणि ती भीती काढ सगळी मनात नाही. एवढं काय घाबरतो. Refuse to entertain your old pain. आणि जुन्या वेदनांना सारखं त्या माझ्या जुन्या वेदना मला किती त्रास जातात. झाला सोड आता. Amen. Why waste your energy in the past? जुन्या त्रासांवर भूतकाळावरती एवढी शक्ती कशाला खर्ची Use पडतो. that energy for the future. ती सगळी शक्ती भवितव्या वापर. एक तर अलीकडे लोकांमध्ये शक्तीच फारशी नाहीये. Many times. अनेक वेळा Some people want to continue with their relationship when the relationship is already over 5 years back. काही लोकांना काही नात्यांमध्ये तरीही कायम राहायचं असतं जेव्हा ती नाती 5 वर्षापूर्वीच ऍक्च्युली संपली आहेत. Yes. पण वेताळ लागलेला सोडायचा नाही. A girl-
वेताळ. A girl moving with a boy, एक मुलगी एका मुलासोबत आहे. talking and talking and talking. बोलतीये 1 year, 2 years, 3 years, 2 वर्ष 5 years. 5 They are still not getting married. तरी लग्न नाही. That relationship is over. ते नातं संपलेलं आहे बरं का. And then you become 30 and 40 and then you don't get married. मग तुम्ही 30 होताय 40 होताय तरी लग्नाचा पत्ता नाही. We are going to start this meeting once, I think. So मी ना now for the youth. मी I will युथ start now. मीटिंग घेणार आहे. मी आता या मे महिन्यापासून युथ मीटिंग सुरू करतोय. Because I'm not going anywhere now. This कारण या year. मे महिन्यात पण मी कुठेही जात नाही, मी इथंच आहे. तर मी तरुण वर्गासाठी मीटिंग घेणार आहे. I love you, so I'm staying back. माझं तुमच्यावर प्रेम आहे ना, आमचं दोघांचंही, आमचं तिघांचंही. मग आम्ही तिघांनी ठरवलंय की मे महिन्यात आम्ही इथेच राहणार आहोत. We'll be here, don't worry. इथेच राहणार आहोत. वी लव्ह यू टू मच. वी फील इट राईट नाव की यू I'm पीपल going to नीड take for the youth maybe every Thursday. आणि दर गुरुवारी कदाचित मी युथ मीटिंग It will सुरू be करणार आहे. relational problems, or त्याच्यात हे your सगळं घेणार आहे मी. marriage problems, हे whatever. लग्नाच्या समस्या, हे नात्यातल्या समस्या घेणार आहे मी. You सुरू have करणार. to move forward when things are over. गोष्टी संपल्यात ना बाबा, आता पुढे होणार राजा. Stop chasing people who don't get what you're saying. ज्या लोकांना तू जे म्हणतोयस ते मिळतच नाहीये, कळतच नाहीये, त्यांच्यापासून पुढे हो आता. Joseph should not share his dreams with his brothers who हो don't ना. understand a thing. योसेफाने आपली स्वप्न भावंडांना सांगायचीच नाही, ज्या भावंडांना काही कळतच नाहीये. Don't speak spiritual things with a physical man. अरे आत्मिक गोष्टी शारीरिक माणसांना काय सांगतोय? Don't talk to a natural man about spiritual dreams. नैसर्गिक माणसाला आत्मिक गोष्टी काय सांगतो? त्याला ना ध कळायचा ना प. In fact, they will rob all the dreams from you. उलट पक्षी ते तुझी सगळी स्वप्न चोरून घेतील. Stop chasing people who don't even value you. ज्या लोकांना तुझी किंमतच नाहीये त्या लोकांच्या मागे तू काय रे वेड्यासारखा लागलाय? They don't value you, but still you are after him. त्यांना काही किंमत नाहीये तुझी, सोड ना. God has great value for you, देवाला तुझी किंमत and किती you आहे? don't want to chase him. आणि देवा मागे लागायची इच्छा होत नाही आपल्याला. देव देव करा की देव किती आपल्यामध्ये किंमत देतोय आपल्याला. Let us stop chasing after the wind. नको, वाऱ्या मागे जाणं बंद करा आता. Stop losing your precious time. आणि मौल्यवान वेळ वाया घालवता आयुष्याची, एक एक दिवस निघत चालला ते बंद करा. Amen. आमेन. And also stop chasing people who have left you but who want to come back to you. आणि ज्या लोकांनी तुला सोडलेलं आहे पण त्या लोकांना तुझ्याकडे आता परत यायचं आहे, त्यांना तू सोड. Amen. ते काय Don't again do the same old mistake. ती चूक परत जुनी चूक करायची नाही. ती काय आंधळी कोशिंबीर का लपंडाव चाललाय का? कभी Amen. छोड़ रहा है, कभी पकड़ रहा है, फिर छोड़ रहा है, फिर पकड़ रहा है. A time was there you left them एक वेळ आली तू त्यांना सोडलं because you know कारण तुला कळलं that you are not able to move forward, की मला नाही जमत आहे, पुढे you जायला came होतच out. नाहीये. तू बाहेर आलास and then now you are moving beautifully, आणि तू आता चांगला व्यवस्थित गाडी चालली होती and on the way he met him, आणि मार्गात तो का ती का कोण ते भेटले. and again you want to join that company, झालं परत तुला मोह झाला यांच्याशी बोलावं. and God is trying to remove that person from your life. आणि देव तर त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून काढून टाकायचा प्रयत्न करतो. तू कुठे चालला? Sometimes when people go, it is God's mercy that is letting them to go. कधी कधी लोक जेव्हा तुला सोडून जातात ना, देवाने तुझ्यावर केलेली ती दया असते की It's a त्यांनी तुला God's सोडलंय. favor for you. देवाचा अनुग्रह आहे तुझ्या डोक्यावर तो की ते तुला सोडून गेले. Amen. नाही तर तुझं काही खरं नव्हतं बरं का. And it's the right time. आणि योग्य वेळ आहे. You have age with you. वय तुझ्या बाजूला You आहे have आता. God with you. देव तुझ्या बाजूला आहे. वय तुझ्या साथीला आहे, देव तुझ्या बाजूला आहे. Don't wait for every Tom, Dick and Harry. They will slow you down. अण्या बन्या सुन्या सगळ्यांची काय वाट बघताय? ते कधी यायचे, आमचं भलं कधी व्हायचं. Don't keep crying for some people. काही लोकांसाठी रडत सुद्धा बसू नका. They are not worthy of your crying. तुमच्या रडण्याच्या लायकीचे सुद्धा ते लोक नाहीत. God told Samuel, देव शमूएलाला म्हणाला stop crying for Saul. तू रडायचं बंद कर शौलासाठी. Samuel was crying day शमूएल in, day रडायला out. लागला, दिवस रात्र रडतोय शौलासाठी. Oh, Saul. शौला Saul, God has rejected. अरे शौलाला देवाने नाकारलं. God said, stop crying for देव him. त्याला म्हटला शमूएला बंद करते रडणं. He will not change. तो शौल काय बदलणार I have नाहीये. another person, David, in मी line. दुसरा शोधलेला आहे, दावीद मला सापडलेला आहे. Amen. सोड त्याला. Don't grieve for those who have stopped going along with you. जी माणसं तुझ्या सोबत धड चालतच नाहीये त्यांच्यासाठी तू रडत काय बसलाय? Amen. Amen. Sometimes even in marriage. कधी कधी लग्नात सुद्धा ना, One lady came to me. बघा एक स्त्री माझ्याकडे आली. Every time she came, she said, please pray. दरवेळेला आली की मला म्हणायची प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. My husband should come back. माझा नवरा परत आला पाहिजे. They prayed and prayed and आम्ही prayed. प्रार्थना करतोय केली, But he doesn't want to come back. पण तिच्या नवऱ्याला परत यायचंच नाहीये.
What can anybody do? मग आता कोण काय करणार? हे बघा, मी एक सांगते, झोपलेल्याला जागा केलं जाऊ शकतं. जो झोपायचं ढोंग करतोय, मला सांग तू त्याला कसं उठवणार? त्यांनी झोपायचं ढोंग केलंय. You cannot cry for something that is not worth or not giving you worth. जे रडायच्या लायकीचं नाही आणि ज्याच्याकडनं तुलाही काही किंमत मिळत नाही, नाद सोडा खुळे, नाद सोडा. Don't shed your precious tear for someone who doesn't value you. अश्रू मौल्यवान आहेत तुझे, ज्याला तुझी किंमत नाही त्याच्या समोर रडतो कशाला? And so one day she came and told me, तर एकदा ती बहीण पडत माझ्याकडे आली, मला म्हणाली, he's already seeing somebody म्हणे ऑलरेडी तो आणि कुणाकडे तरी म्हणजे मैत्री झाली and maybe they will get married आणि also. म्हणे कदाचित त्यांचं लग्नही होणार आहे. But I cannot forget him. पण मी Pastor. नाही विसरू शकत What to त्याला. do? अरे पण आता करणार काय? You have to come out of it now. तुला बाहेर पडावं लागेल, कारण की तो मूव ऑन खूपच झालाय. अरे हाऊ मच टू मूव ऑन? And then one day again she came back and told me, मग एके दिवशी परत आली माझ्याकडे आणि मला म्हणाली, please pastor pray. प्लीज पास्टर प्रार्थना He करा should come ना, back. तो परत आला पाहिजे. But thing is he got married पण again. म्हणे त्यांनी लग्न केलं Now if already. he's married again, you just forget it. म्हटलं लग्न केलं ना ऑलरेडी आता त्यांनी, आणि कशाला हवा आता तो सोड ना. Poor thing, I know what she's going through. म्हणजे बिचारी, मला माहितीये ती कुठल्या परिस्थितीतून जातीये, मी समजू But शकतो. somebody doesn't value you. पण एखाद्या माणसाला जर तुझी किंमतच नाहीये तर कशाला? प्रभूचं तेच गाणं प्रभूला गा, प्रत्येक आसवाची कळते प्रभूलाच भाषा. Time should not become your enemy. वेळ तुझा शत्रू बनू देऊ नको हा. वेळ निघून जातो मग. Don't waste your time. वेळ कशाला वाया घालवताय? त्यात आयुष्य वाया जात आहे. You move on in life. आयुष्यात पुढे जा. Like one man came and told me, जसं एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, my wife is not coming back. माझी बायको परत येत नाही. Pray that she should come back. प्रार्थना करा ती परत आली पाहिजे. We pray. Some things can happen like this. आता काही गोष्टी अशा Now घडतात some miracles do happen आणि चमत्कार सुद्धा होतात बरं का, नाही असं नाही. when the spouses come back. जीवन साथीदार नवरा बायको सोडून गेलेले परत एकत्र मिळतात, असे चमत्कारही होतात. That has happened in our church. आपल्या चर्चमध्ये झालेत. I cannot mention their names, नावं नाही मी घेऊ शकत त्यांची. but one gentleman he came. I won't call him gentleman that time, but today is a gentleman. आज सद्गृहस्थ आहेत ते, तेव्हा मी त्यांना सद्गृहस्थ म्हटलो नसतो. He had left गृहस्थ होते, the- सद्गृहस्थ. He had left the house when the child was so small. बाळ लहान असताना ते गृहस्थ घर सोडून गेले. After much prayer, खूप प्रार्थनेनंतर after 20 years later, he comes back. 20 वर्षांनंतर तो माणूस परत आला. 20 years. 20 वर्षांनंतर. In 20 years, he never got married again. 20 वर्षात त्यांनी परत लग्न बिग्न काही केलं नाही. Suddenly, out of the blue, he came. अचानक असा अवतरला And he said, I want to come back to you. आणि म्हणाला, तिला मला तुझ्याकडे परत यायचंय. But see her greatness. पण बघा त्या बाईतली थोरवी बघा, She said, okay, come back. ती म्हटली ठीक आहे ये परत. They are staying together. आज एकत्र राहतात. ते बाळ तोवर 20 वर्षाचं झालं. माझे बाबा कोण? हे आले बाबा. हे बाबांचं असं बाबा, बाबांचं असं बाबा, काय करायचं God. बाबा? And so this lady was not coming back. तर ही And this lady got married again. And this man is still crying. त्याची ही काही परत येईना. हिने पण जाऊन दुसऱ्याशी लग्न केलं आणि हा पुढच्या सारखा पुरुष रडत बसलाय. I said, मी म्हणलो, you are killing your time. अरे काय वेळ तू ठार मारतोयस वेळ. Forget her. Start a new life. तिने जाऊन लग्न केलं ना दुसऱ्याशी, तू सोड ना आता, तू तुझं नवीन सुरू कर पुढे जीवन. Amen. Amen. Some only dream of a person. काही लोक नुसतं एखाद्या व्यक्तीचं स्वप्न रंगवतात. And that person doesn't even exist, know that you exist. तो त्या व्यक्तीला माहिती पण नाहीये की तू अस्तित्वात आहेस, पण तू त्याचं स्वप्न रंगवतीये. उसको पता भी नहीं कि तेरे नाम का कोई है इस दुनिया में. Get out of this dream world. तर छोड ना ते स्वप्न नगरीतनं बाहेर पडा पहिलं तर. Say, at least if you had talked, she would have slapped you or she should have said yes also. कमी कमी जाऊन बोलणं चालणं झालं असतं तर एक तर तिने मुस्काटी लावली असती, नाही तर हो का तरी दिला असता. At least कुछ तो होता था your ना mind would have opened, your eyes would have बाई. opened. तुझं मन उघडलं असतं, डोळे उघडले असते, काहीतरी झालं असतं. म्हणजे तुटलं असतं नाही तर बनलं असतं. Amen. आमेन. God always has something better for you. देवाकडे नेहमी तुझ्यासाठी काहीतरी चांगलं आहे. Don't get stuck in one thing. तू एका जागेत असा अडकल्यासारखा अडकू नको, तो काटा पायात रुतल्यासारखा. If you are friendly with someone, समजा तुझी कोणाशी तरी मैत्री आहे, consider whether your life was better with that person or bitter with that तर ती person. मैत्री झाल्यानंतर तुझं जीवन आता कडू बनलंय का गोड बनलंय तो विचार कर.
If your life had become worse with that person, त्या व्यक्तीची मैत्री करून जर जीवन अगदी घाण झालं असेल then move on in life. तर मग पुढे जायचं. One lady came to me. अजून एक बहीण माझ्याकडे आली. असे खूप येतात बरं का. When you have a big number like this, हो. big church, you have आता many stories. 35,000 मेंबरशिप म्हटल्यावरती कहाण्या किती असतील मला सांगा. आणि सगळ्यांना मलाच येऊन सांगायचं असतात त्यामुळे मला कळतात. नाही तर चोरीचा मामला आणि हळूहळू तुम्ही बोललात मी नाही. मी पहिलं बोलले पुढचं तुम्ही बोललात. If you are friendly Just with joking. someone, समजा तुमची कोणाशी तरी मैत्री आहे. consider whether life was better or bitter. विचार करायचा की ह्याच्याशी किंवा हिच्याशी मी मैत्री करून माझं जीवन चांगलं झालंय का कडू झालंय. One girl, she came to me, her mother brought that girl to me. एका आईनं तिची मुलगी माझ्याकडे आणली. She had become so weak and इतकी thin. अशक्त झाली होती अशी पातळ. And the mother said, आई म्हणाली since she became friendly with that man, she is like this. एका मुलाशी तिची मैत्री झालीये आणि तेव्हापासून ही अशी झालीये. But then I said, after marriage, she will not even survive. म्हटलं मैत्रीत अशी आहे तर ही लग्नानंतर तर दिसायचीच नाही कारण बिचारी काही राहिलेलंच नाहीये. You need to know, I mean, you don't need the angel of God to come and talk to you. तुम्ही एवढी शहाणी लोक बाकी सगळ्या गोष्टी एकदम समजून शोधून काढता. हे नाही कळत का हो तुम्हा लोकांना. त्याच्यात आणि देव कशाला पाहिजे वेगळा. If a person has cheated you, समजा एखाद्या माणसाने तुम्हाला फसवलंय and he's seeing you and seeing another one and seeing the third one, आणि तो माणूस तुमच्याशी असा धोका करतोय. दुसरीला पण फिरव, तिसरीलाही फिरव, चौथ्यालाही फिरव. you need common sense. थोडी बुद्धी असलेली वापरायची. मग Amen. बुद्धी काय साठवूनच ठेवायला दिलीये का. कधी कधी वापरायची की इथं काही होणार नाही सोडा. If someone has cheated you, समजा कोणी तुम्हाला फसवलं. you know firsthand just how difficult it is. तुम्हाला एक तर माहितीये ते किती अवघड जातं. You know, to survive cheating is difficult. कोणी आपल्याला फसवल्यानंतर जगणं किती अवघड जातं. So if you can have that power to walk away, walk away. तर तुला तिथून निघून जायचं सामर्थ्य असेल तर ते सोड आणि पुढे निघून जा. I know some people are going through very stormy marriages. मला माहितीये काही लोकांच्या विवाहामध्ये वादळ सुटलीत वादळ. Divorce is not easy. घटस्फोट काही सोपी बाब नाही बरं का. It's not easy. हा One day घटस्फोट I'm going to speak on this area also. यावर सुद्धा मी बोलणार आहे एके दिवशी. घटस्फोट सोपं काम नाहीये. It's easily said than done. हा बोलायला सोपं जातं करताना असे ना के नऊ येतात. There are many heartbreaks, हृदय तुटतात. many losses, कितीतरी नुकसान many होतं. crosses. कितीतरी वधस्तंभ उचलायला लागतात. Amen. आमेन. But if one of the spouses is bent upon for divorce, पण एक जीवन साथीदार नवरा किंवा बायको हट्टच धरू नये की घटस्फोटच हवाय. you have to pray before you go for a divorce. तर घटस्फोट घेण्या अगोदर जरा प्रार्थना करा. Because forgiving is much, much better than divorce. कारण क्षमा करणं घटस्फोटापेक्षा खूप 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 चांगलं आहे. Amen. Maybe you have caught that husband or wife, whatever, red-handed for doing something कदाचित wrong. त्या तुझ्या नवऱ्याला किंवा बायकोला अगदी तू ते काहीतरी वाईट कृत्य करताना पकडलेलं आहे. रंगे हात ज्याला म्हणतात पकडलं. It's better to forgive, क्षमा करून टाका ना start afresh, आणि नवीन सुरुवात करा की. than go for a divorce. घटस्फोटापर्यंत लगेच जायची गरज नाही. Now, every case is different, अर्थातच प्रत्येक प्रकरण वेगळं असतं. but in a general way I'm पण speaking. एक जनरली मी म्हणतोय की असे घाईघाईने निर्णय घ्यायची गरज नाही. Because Jesus said you have to forgive 70 times 7. कारण येशू म्हणाले 7च्या 70 वेळा क्षमा करा. See, and no person will not appreciate such kind of forgiveness. आणि कोणी व्यक्ती असा नाहीये की जो अशा पद्धतीच्या क्षमेला कौतुक देणार नाही. क्षमा केल्यावरती कौतुक होऊन सगळं बदलणारच आहे. And be honest of any kind of relational problems that have cropped up. आणि नात्यात जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्याविषयी प्रामाणिकतेनं बोला की हा ऐसा ऐसा What हुआ. led it? आणि to this कशामुळे ते problem? झालं तेही सांगा की कशामुळे हे सगळं झालं. Were you to be blamed for the separation or what is it? काय तुम्ही त्याच्यासाठी जबाबदार होता त्या घटस्फोटासाठी का काय. म्हणजे असं नेमकं काय झालं की गोष्ट इथपर्यंत आली. Maybe the other person's fault. कदाचित दुसऱ्याची चूक असेल, हिची असेल, ह्याची असेल. Do you think you can forgive and rectify विचार करा and ना. start fresh बोला again? मापा की क्षमा करता येईल का. आणि क्षमा करता येत असेल Amen. तर क्षमा करा. Forgiving and moving in life, I know it's not easy. not one आयुष्यात day, क्षमा करून पुढे जाणं सोपं नाहीये मला माहितीये. but it's possible to correct some problems by the grace of God. सोपं नाहीये
पण देवाच्या कृपेनं काही समस्या दुरुस्त करणं जमणार तर आहे. And you can really come out even stronger. आणि मग तुम्ही असे बलवान बनून बाहेर याल ना Amen. की काय कुणामध्ये आता हे की तुम्हाला विभक्त करते. Yes. मग तुमची जोडी अशी घट्ट होईल ना की कोई बीच में आके तो देखे अभी. But don't waste time. पण वेळ वाया नका घालू. Try to patch up that which does not patch up by the grace of God. देवाच्या कृपेनं जे असं जे नाही पटलं जाते का जोडलं जाते ते जोडून टाका. Amen. Amen. If you can work on it, work on it. त्यावर काम करून जर ते जोडता आलं तर ते जोडलेलं राहू दे Because ना. when you know that your life is really better with that person, कारण तुला जेव्हा कळलेलं आहे की माझं जीवन आता या व्यक्तीबरोबर फार चांगलं आहे, it's pointless going for a divorce. तर मग घटस्फोटापर्यंत जायची गरज नाहीये. धरसोड करून क्षमा करून आगे. That person will be, always, be very happy with your kind of behavior. मग तो व्यक्ती ज्या पद्धतीनं तू त्याच्याशी वागलेली आहे किंवा वागलेला आहे त्यावर नेहमी आनंदी आणि ऋणी राहील. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Some are very emotional काही लोक फार भावुक असतात and cannot break the faltering relationship. आणि त्यांना अशी डगमगणारी नाती तोडायला जमत नाही. They break the relationship which is not leading to marriage. आणि जे लग्नापर्यंत जात नाही त्याला ते तोडून टाकतात. But yet they keep that text alive. म्हणजे जी दोस्ती लग्नापर्यंत जात नाही त्याला ते तोडून टाकतात. No, they keep the text alive. See, when त्यातला- things are not moving ahead for marriage, don't continue keeping or texting or photos. Just remove everything. हे out. बघा, मैत्रीमध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की हे लग्नापर्यंत जाणार नाहीये तर एकमेकांचे फोटो एक्सचेंज आणि व्हॉट्सअप एक्सचेंज वगैरे करायची गरज नाही. Even don't save the phone number also. आणि नंबरही ठेवायची गरज नाही. मग तर Some still keep the photo. काहीतरी फोटो देतात. काय नाही रिलेशन तुटलं पण हे फोटो कुठं कशाला? मी असंच ठेवलंय. हा, नाही ठेवलंय. कधी? का? कशासाठी? Even after marriage that photo is still there. लग्नानंतर पण फोटो आहे. What is the use? काय फायदा आहे? आता लग्न झालंय ना, Throw it away. ते जुनं सगळं फेकून द्या आता. देव न करो कधी बघितलं तर काय होईल. देव न करो फैमिली ने कभी देख लिया तो क्या होगा तेरा. फाड़ के फेक दे बेटा, जला दे. Amen. That is the past now. आता तो भूतकाळ आहे. Involve yourself with the new. नवीन आलंय ना जवळ, त्या नवीन मध्ये राहा. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. Move on in life. आयुष्यात पुढे जा. Move on in life. एकाच जागी असं भोपळा चौकात फिरल्यासारखं काही गरज नाही. Don't पुढे be too emotional आणि also. असं खूप भावूक व्हायची गरज नाही. Find a good support system. चांगला आधार सिस्टम कोणीतरी स्वतः सोबत ठेवा. Get back to good new friends. जे एकमेकांना आधार देतात. चांगले नवीन मित्र मैत्रिणी शोधा. Get closer and get involved in church activities. आणि जरा जवळ या आणि चर्च मध्येही कामांना हातभार लावा. Get close to God. देवाच्या जवळ या. आता नाहीतरी आपली जॉशुआ जनरेशन उभीच राहिलेली आहे. You need healing. आरोग्याची गरज आहे तुम्हाला. Amen. आमेन. That's why I want to speak to the youth. म्हणून ना In this असं area. मला एवढं वाटतं ना की मला युथशी तरुण मुलामुलींशी बोलायचं आणि मी ते करणार. And I'm going to start talking with आणि with मीच you युथ all. मीटिंग घेणार आहे आता. मी त्यांच्याशी बोलणार. All from the age of 13 to maybe 30 unmarried. 13 पासून 30 पर्यंत लग्न न झालेले सगळे. Because some of the things you cannot even ask your parents. कारण कसं होतं कधी कधी घरचा सेटअप पण वेगळा असतो. घरात कोणाला काही सांगता येत नाही, विचारता येत नाही. आईला का वडिलांना का बहिणींना बोलायची सोय नाही. And then you Google it out to find answers. मग तुम्ही गुगलवर बसता. असं झालं की काय करायचं. And you think that Google is a prophet Google. आणि तुला काय वाटतं गुगल प्रॉफिट आहे का सगळं खरं खरं सांगायला. He will just give you some guidelines. ते गुगल तुला काहीतरी सांगतं. ऐसा करो. We want to give it from the हा, Bible. आम्ही बायबल मधून सांगू काय करायचं. That God can support you. God can help you. देव तुला आधार देईल. देव तुला मदत करेल. Amen. Amen. Your life should be made. आयुष्य बनलं पाहिजे ना You बेटा. should get a good life हा, partner. चांगले जीवन साथीदार मिळाले पाहिजे तुम्हाला. Nobody should take advantage of you. कोणी तुमचा फायदा घेता कामा नये. चांगली बायको, चांगला नवरा. Isn't it? है की नाही. We will have a regular, maybe every Thursday I will have it. नियमितपणे युथ मीटिंग मी सुरू करणार आहे. मे बी दर गुरुवारी करीन. Amen. सांगीन तुम्हाला मी अनाउन्स करीन. Praise God. We will Amen. stop here. देवाला धन्यवाद. इथे मी थांबवतो.
Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. God is great. He is too wonderful. He will not leave you. देव फार अद्भुत आहे, तुम्हाला सोडणार पण नाहीये तो. Give your life in His hands. आपलं जीवन प्रभूच्या हातात द्या. Trust Him. प्रभूवर विश्वास ठेवा. He will establish everything. प्रभू सगळं काही स्थिर स्थावर करेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. Yes. पण प्रभूला सगळ्यात घ्यायचं बरं का. Don't lose heart. हृदय असं तुम्ही चिंतित होऊ देऊ नका. Just trust in God. देवावर विश्वास ठेवा बस. You may not hear Him always, आणि कदाचित देवाकडनं तुम्हाला नेहमी काही निरोप वगैरे ऐकू येणार नाही, but He is at work. पण देव काम करत असतो. But you need to keep on talking to Him. पण तुम्ही देवाशी बोलत राहायचं. Tell Him देवाला सांगायचं everything. सगळं सांगायचं. Your weakness, तुमचा अशक्तपणा, your fears, तुमची भीती, your doubts, तुमच्या शंका, your confusion, तुमचा गोंधळ, your troubles, तुमचे त्रास, the pain that you carry. वेदना, All this share with Him. सगळं देवाला सांगायचं की प्रभू असं असं चाललेलं आहे. That's what I do. मी असंच करतो. I just keep on babbling with Him. मी Just talking. फक्त देवाशी बडबड 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 करत राहतो. I'm not even waiting for an answer. मी तर वाट पण बघत नाही उत्तराची. I don't wait for an मी answer. उत्तराची सुद्धा वाट बघत नाही. The satisfaction is that I have told God. समाधान एक असं मिळतं की बाबा मी देवाला सगळं सांगितलेलं Isn't आहे. it? माझ्या देवाला सगळं माहिती आहे. Tomorrow He should not say, why didn't you tell me then? उद्या देवाने मला असं म्हणून मग असं म्हणता कामा नये की अरे तू मला बोलला का नाही. Because you didn't tell, that's why I didn't do anything. तू मला बोलला नाही म्हणून मी काही केलं नाही. देव म्हणू शकतो असं. So there is an inner satisfaction. ते एक आतून समाधान मिळतं की बाबा मी देवाला सगळं सांगितलंय. I told Him. मी देवाशी बोललोय. Now it's upon Him वाव, now. हालेलुया. It's आता upon देवावर आहे. He wants to answer, doesn't want to answer, how He wants to answer, whatever. देवाला उत्तर द्यायचं नाही द्यायचं कसं द्यायचं आता देवावर. Don't say I will only talk to Him wise things. असं म्हणू नका मी देवाशी फक्त शहाण्या गोष्टी बोलणार आहे. हा Even the most stupidest thing, the most foolish things also you can talk. मूर्खासारख्या गोष्टी पण तुम्ही देवाशी बोलू शकता. I tell Him, मी सांगतो देवाला Lord, this. What? प्रभू हे असं 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 आहे. Just putting it in your ears, Lord. तुझ्या कानावर टाकतोय देव बाबा. Finished. I don't even wait for an answer. बस मी तर उत्तराची वाट सुद्धा बघत नाही. Yes, because I know one day He will answer me. कारण मला माहिती आहे एक दिवस देव मला उत्तर देईल. In His own way, देवाच्या रीतीनं देईल. He will answer me. मला उत्तर देवाच्या रीतीत देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Do it. करा. You will never repent. कधी तुम्ही त्याचा खेद करणार नाही, पस्तावा करणार नाही. Let us take a song. चला गीत घेऊया आपण. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना. Yes, worship Him. Worship Him. आराधना करा सर्वांनी. हालेलुया. Yes. My Jesus. My God. My Savior. Bless. Thank you, Jesus. Thank you, Lord God. धन्यवाद देव बाप्पा. Thank तुझे you, आभार. Father. हालेलुया. Lord, प्रभू there are people who are here with a broken heart. काही लोकांचं हृदय तुटलेलं आहे आज इथे. And sometimes they cannot move forward. आणि त्यामुळे कधी कधी त्यांना पुढे जाता येत नाही कारण हृदय तुटलंय. They cannot think of forward things. त्यांना पुढच्या गोष्टींचा विचारही करता येत नाही. They are so much caught up in a web. एवढं ते त्या जाळ्यामध्ये अडकून जातात. The devil has chained them, Lord. सैतानाने त्यांना साखळ्या बांधलेल्या असतात. They have no boldness to step. धाडच राहत नाही त्यांच्यामध्ये पुढे जायचं. They are living in fear. आणि ते घाबरून जगतात. Some are living in pain
pain and काही जण self-pity. वेदनेत राहतात, स्वतःवर कीव करत बिचारा मी करत राहतात. What will happen if I move forward? मी जर पुढे गेलो तर काय होईल? They are afraid, Lord. त्यांना भीती वाटते, But they are good, of good heart. पण त्यांचं हृदय चांगलं आहे. Their heart is good, त्यांचं Master. हृदय चांगलं आहे देवबाप्पा. But this evening, पण आज या सायंकाळी I want you to strengthen them. माझी इच्छा आहे अशा लोकांना तू शक्ती दे. I want you to open their eyes माझी इच्छा अशा लोकांचे डोळे तू उघड that they may see something beautiful before की them. त्यांना काहीतरी सुंदर आपल्या समोर दिसावं, That you will lead them into those blessings. की तू त्यांना त्या आशीर्वादांमध्ये चालवावं. The Lord says, प्रभू बोलत आहे, be patient. प्रभू म्हणतोय my child. थोडं धीराने राहा, Be patient with me. थोडं माझ्याशी धीराने राहा. I'm working out a work for you. मी तुझ्यासाठी काम करत आहे. Don't sit on the ash heap. राखेच्या ढिगावर लगेच बसू नको Don't continue with the same thing. आणि त्याच गोष्टी करत बसू नको. Trust me माझ्यावर विश्वास ठेव to lead you into greener की pastures. मी तुला हिरव्यागार कुरणाकडे चालवावं. Yes, I'm taking you forward. होय, मी तुला पुढे नेत आहे. I'm leading you. होय, मी तुला चालवत आहे. Taking you into better places होय, and मी better तुला things. अजून चांगल्या And better जागेकडे, life. चांगल्या गोष्टींकडे आणि चांगल्या जीवनाकडे नेत आहे. I'm guiding you. मी तुला मार्गदर्शन करत आहे. Keep your ears open. तुझे कान उघडे ठेव, Keep your eyes open. तुझे डोळे उघडे ठेव. I'm doing a good thing. मी चांगलं काम करत A आहे, new thing. नवीन काम करत आहे. I'm taking your new position. मी एक नवीन जागा, नवीन पद घेत आहे. I'm going to take you in a new मी position. तुला नवीन पदावर नेणार आहे. Some of you, I'm going to take you in a new location. तुमच्यातल्या काहींना नवीन परिसरात मी नेणार आहे. It will be of my making. आणि माझं असणार आहे हे सगळं It will काम. be of my doing. हे सगळं काम माझं काम असणार And आहे. there you will never repent. मी हे करणार आहे आणि म्हणून तुला कधी त्याचा पस्तावा And होणार you नाही shall rise. आणि तू वर येणार. आमेन, आमेन. लव यू जीसस. थँक यू, थँक यू लॉर्ड. Just move on forward. केवळ पुढे जा. Sometimes you don't have to literally move forward. कधी कधी असं अक्षरशः पुढे जायची गरज नाही. Sometimes you don't have to leave your old place and move on into a new म्हणजे place. कधी कधी अक्षरशः जुनी जागा सोडून नवीन जागी वगैरे जायची गरज नाही. But have a new mind, पण नवीन मन करा, new thinking, नवीन विचार करा, new friends. नवीन मित्रमैत्रिणी New करा, visions. नवीन दृष्टांत New करा, dreams. नवीन स्वप्न करा. It's not just location, फक्त परिसर नाही, but even a new thinking. नवीन विचारधारा पाहिजे. फक्त जागा बदलून पण काही Yes. होत नाही बेटा. विचार बदलले पाहिजेत. Yes. Change your thinking also. मनोवृत्ती बदला, हृदय मोठी करा, Yes. विचार बदला. Come closer to God. देवाच्या जरा जवळ या, Start doing the right things. योग्य काम करा. Maybe कदाचित you have not been doing the right things. तुम्ही योग्य काम करतच नसाल. Start doing the right things. योग्य काम करायला लागा. Somehow be pleasing to God. कसं तरी करून देवाला प्रसन्न कर. He will make everything देव beautiful for सगळं you. नवीन आणि सुंदर करेल तुझ्यासाठी. Let your heart beat for God. हृदय तुझं देवासाठी धडधडू दे. Get involved into some kind of activities for the kingdom of God. देवाच्या राज्यातल्या कुठल्या ना कुठल्या कामामध्ये भाग घे. Get involved. भाग घे. Please Him in some way. देवाला कसंही करून प्रसन्न कर. Have faith in Him देवावर विश्वास ठेव and see what He does for आणि you. बघ देव तुझ्यासाठी काय काय करतो. Master, प्रभू माझ्या you देवा, are changing their destiny. या लोकांच्या आयुष्याच्या दिशा तू बदलत You are आहेस. changing their position. त्यांची पद पोझिशन तू बदलत आहेस. You are changing their location. अवस्था परिसर You are बदलत changing आहेस. their thinking. विचारधारा बदलत आहेस. Things are happening. गोष्टी घडत आहेत. They want to move forward in त्यांना पुढे life. जायचंय आयुष्यात And you are taking them. आणि तू त्यांना पुढे नेत आहेस. Thank you, Jesus. धन्यवाद. Every devil सैतान which is stalling them, जो त्यांची प्रगती थांबवतोय, which is stopping their progress, त्यांना पुढे जाऊ देत I नाही. command you in the name तुला of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या Lead them in नावात. Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या Lead their नावात. lives in Jesus' त्यांचं name. जीवन Lead येशूंच्या their नावात body, सोड. soul and त्यांचं spirit in शरीर, the name of जीवात्मा Jesus. येशूच्या नावात सोड सैताना. Renew their minds, Lord. प्रभू त्यांची मन नवीन कर. Every hurts be healed in Jesus' name. त्यांच्या हृदयाला झालेल्या सगळ्या जखमा येशूंच्या नावात भरून निघू दे. Every pain be healed in the name of Jesus. सगळ्या वेदनांना आरोग्य मिळू दे येशूंच्या नावात. Let them forgive. त्यांना क्षमा करा. Whoever has hurt you, forgive. ज्या कोणी तुम्हाला काय जखम केलेली असेल त्यांना क्षमा करा. And look to God प्रभूकडे बघा and let Him take you forward. आणि प्रभूला तुम्हाला पुढे घेऊन जाऊ द्या. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद.